आता तुम्ही सगळ्या लोकांनी पाहिलं असेल की मी वाटेल त्या पिच मध्ये, वाटेल त्या टोन मध्ये, वाटेल त्या एक्सप्रेशन मध्ये, वाटेल त्या स्पीड मध्ये, वाटेल त्या नोसम कसं पण काही पण बोलतोय. अगा गांग गांग काका क गाह का घक का कहा आहा हंग खगांग कांग कंका ग खग का का. म्हातारपण कोणी आवडीनं मागून घेत नाही हो. तुमच्या सगळ्यांचं करता करता म्हातारपण कधी आलं हे त्यांना कळलं नाही हो. त्याचा प्रेम द्या, आदर. हा माझा +3 आहे, हा माझा +2 आहे, हा माझा +1 आहे, हा माझा 0 आहे, हा माझा -1 आहे, मकाऊ आहे. सो व्हॉइस मॉड्युलेशन करताना मला स्क्रॅची टोन पण ऍड करायला पाहिजे. मैंने किया, मैंने बचाया उनको. नो 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 ना 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 नो 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 ने नो ना ने ना नुन नुन नुन. असं पान खाऊन बोलतं म्हणल्यानंतर माझ्या जिभेची पोझिशन कशी राहिली पाहिजे. खरंच तुम्ही पान नाही खाऊ शकत ना. किती लोक बघ ना अशा पट्टीमध्ये बोलतात. आपण म्हणतो ना यार डोक्यात जातं यार. मित्रात्री पुत्र नेत्राय त्रयी शात्र वशत्र गोत्रारी गोत्र जत्राय गोत्रातरी ते नमो नमः. इमॅजिन कर स्टॅमरला डब करणं किती अवघड आहे. अरे भाई ये अलग तरीके का मॉड्युलेशन होता है. अरे भाई हे भुवन तुम्हें दुगना लगान देना पड़ेगा. जितकी जास्त दारू दाखवायचे तितका जास्त हावरटपणा करायचा. म्हणजे किंवा एखाद्याचा आवाज असा असेल तर आपण म्हणतो त्याचा आवाज किती बायकी अरे. आता बघ ते दात लावले होते दिलीप काकाने. जाण्या जाण्या बायकांना उड्या मारून हार घालायला लागले. अरे म्हणलं ही स्पर्धा काय चालली. जनमान सके भूप होगे चरम चमकती धूप होगे हम नमक है महाराज. माझे डोले. मी बोललो मी इथला नाही, मी चिंगकोंग आयलंडचा, मी PhD करायला शिकायला. आता ह्याच्यात पोटभर. ऐक ना, तू काय कमाल दिसतेस यार. हे चल ना, हे जर कार्टून असेल, हे ऐक ना, वाव. म्हणजे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला लक्षात राहील छावा. कारण ऑफकोर्स हिस्टॉरिक एवढी प्रचंड मोठी फिल्म आणि छावा ना आमच्यासाठी माझ्या करिअरची रिस्क होती. ते तो 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 ते ते तिथे तो तो दादा दो दो दादी दादा दो दो दी दो हो दो दादम दद ते दुद्दे दादा दद 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 दो ददा हा. गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं काय आहे, मी कुठे आले आणि हा काय विषय आहे. करेक्ट. हा प्रश्न जर तुम्हाला पडला ना तो मलाही पडला होता. डबिंग म्हणजे काय, हा आवाज कसा येतो, हा आवाज कुठून येतो, वेगवेगळ्या भाषेत आपल्याला कसा ऐकायला येतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहेत आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून. AK स्टुडिओज आणि इन्स्टिट्यूट पुणे इथे आपण आलोय आणि आता जाणून घेऊया डबिंग आणि व्हॉइस कल्चर म्हणजे काय. चला तर मग माझ्या बरोबर. हो, अच्छा अच्छा अच्छा. माझ्या पाठीवर कोळी तर नाहीये. पिबरू पिबा रुद्र बजरात वन मारुती वनाती अंजली सुदापा. ए हाय हॅलो. कशी आहेस. मस्त. सॉरी माझं लक्षच नाही. नाही, पण इतकं छान चाललं होतं आणि हे सगळं काय आहे हेच आम्हाला जाणून घ्यायचंय म्हणून तुझ्या नवीन स्टुडिओमध्ये, अर्थात म्हणजे मी पहिल्यांदा आले म्हणून नवीन स्टुडिओमध्ये आले. चला तर मग गप्पा मारूया आणि जाणून घेऊया. लगेच. हॅलो. हाय माझ्या पॉडकास्ट मध्ये तुझं खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. हा किती वेगळा स्टुडिओ आहे. म्हणजे मला आठवतंय आपण खूप वर्षांपूर्वी जेव्हा तुझा छोटा स्टुडिओ कर्वेनगरमध्ये होता तेव्हा आलो होतो. सो तेव्हा आपण भेटलो, एका फिल्मसाठी डबिंग केलं होतं. 2008-9 करेक्ट, त्या दरम्यान कधीतरी. आणि त्याच्यानंतर कट्टू आज एवढा मोठा स्टुडिओ छान आणि मला आनंद वाटला की तोही आहे. सो आणि आता बरेच ठिकाणी तुझे पोस्टर्स पाहिले. सो टोटल 5 स्टुडिओ आहेत असं मी ऍड मध्ये पाहिलं. राईट. तर जेव्हा मी तुला भेटले तेव्हा तू एक साऊंड इंजिनियर आणि ते सगळं डबिंग आणि सगळं मॅनेज करणारा, तिथपासनं 5 स्टुडिओचा ओनर, इन्स्टिट्यूट्स आणि एवढं सगळं मी बघतेय. सो तुझ्या या प्रवासाविषयी आधी सांग, मग आपण पुढे जाऊया मला असं वाटतं. तू आता म्हणलीस ते बरोबर आहे की साऊंड इंजिनियर म्हणूनच बेसिकली सुरुवात झाली होती. मुंबई युनिव्हर्सिटी ना? मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये साऊंड इंजिनिअरिंगचा प्रॉपर कोर्स केला मी MCOM एक्सटर्नल करता बेसिकली. कारण आधीपासून एक गोष्ट ठरवली होती की मीडिया इंडस्ट्रीशी रिलेटेड आपल्याला काहीतरी गोष्ट करायची आणि पुरुषोत्तम फिरोदिया हे सगळं नाटक वगैरे टिपिकल चालू होतं SP कॉलेजमधनं, एकांकिका स्पर्धा. आणि त्याचं म्युझिक करायला मी एकदा या अशा ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यात प्रवेश केला. FY BCom म्हणजे 2002-3 ची वगैरे गोष्ट असेल त्यावेळेची.
सो ते पाहिल्यानंतर फार भारी वाटलं, कारण हे असं लाईट्स बीट्स पाहिल्यावर एक ग्लॅमरस दिसतं ना आणि एक अट्रॅक्शन वाटतं आपल्याला, की यार तेव्हा पण मला असं वाटलं, की यार या खुर्चीत बसायला मिळालं तर काय भारी वाटेल यार आपल्याला. पण ते नुसतं वाटण्यापर्यंत सीमित मग मी ठेवलं नाही. मग त्या दिशेने मी प्रवास सुरू केला. मग ॲक्टिंग आणि या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला करून टाईमपास, मजा-मस्ती टिपिकल तरुण वयातली जरा बाजूला करून मी साउंडकडे इमिडिएटली त्या स्टुडिओमध्ये गेलो. महेश लिमये म्हणून माझे पहिले गुरु या क्षेत्रातले. या. त्यावेळी त्या स्टुडिओचं नाव होतं एम फॉर म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ. आता मल्हार प्रॉडक्शननी सर बरोबर. करतायत. हां. सो तिथं माझी ॲक्चुअल सुरुवात झाली. उमेदवारी ज्याला म्हणतात टिपिकल स्ट्रगल. आणि मग शिकत-शिकत गेलो. मग मुंबईला गेलो. बॉम्बे युनिव्हर्सिटीला साउंड इंजिनिअरिंगचा कोर्स केला आणि फायनली 2007 साली स्वतःचा पहिला ए-के म्हणजे आठवले केदार हं. म्हणून अशी जवळ-जवळ आता 18 वर्ष, 19 वर्ष होतील त्या गोष्टीला सुरुवात झाली. आणि तू म्हटलीस तसंच, की पहिले फक्त साउंड इंजिनिअरिंग केलं होतं. त्यामुळे ॲज अ साउंड इंजिनिअर मी काम करत होतो. पण ते करताना एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली, की जे माझ्याकडे आर्टिस्ट येतात, तुलाही माहिती आहे कुठलाही ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ हा विथआऊट व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट चालू नाही शकत. हं. आज ई-लर्निंगची कामं आम्ही करतो, डॉक्युमेंटरी करतो, कॉर्पोरेट व्हॉईस ओव्हर्स करतो, रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंट्स करतो. हे सगळं करायला सगळ्यात पहिले माणूस आपल्या इथे कोण येतो? तर व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट, बरोबर. डबिंग आर्टिस्ट येतो. सो त्यांना मी असं काहीतरी सांगायचो, हं. शिकवायचो. पण तो एक ॲक्टिंगचा एक किडा असतो आपल्या हातमध्ये. तो असं शांत नाही आपल्याला बसून देत, जरी आपण टेक्निकल साइड शिकलेलो असलो तरी. आणि मग तेव्हा ते शिकवताना मला असं लक्षात आलं, की अरे आपल्याला हे आवडतंय. ज्याला वाचिक अभिनय असं म्हणता येईल, की हं. ॲक्टिंग बरोबर. विथ द हेल्प ऑफ युजिंग ओन्ली युअर व्हॉईस. तुमचा इथं दिसणार नाही. तुम्ही कसे दिसता, हाईट काय, पर्सनॅलिटी काय, काही कशाशी संबंध नाही. फक्त ऐकू येणार आहे तो तुमचा आवाज. मग मात्र मी असं ठरवलं, की यार लोकांना मी जे सांगतोय, गाईड करतोय, ते आवडतंय, ते कळतंय. तर मग त्याच्यावर आपण अभ्यास करूया अजून आणि माझ्याकडे लकीली दोन्ही अंग होती. म्हणजे टेक्निकल साइड पण होती, कारण थर्रो मी साउंड इंजिनिअरिंग सगळं शिकलो होतो आणि ॲक्टिंग, एकांकिका स्पर्धा, थिएटर, बालनाट्य इथपासून भरपूर जास्त त्याचाही एक्सपिरियन्स होता. कारण तुला माहिती आहे रंगभूमी म्हणजे स्टेजचा जो पाया असतो, तो खूप भक्कम असतो. बरोबर. त्यांनी जे ग्राउंडिंग आपलं क्लिअर होतं, ते इतकं चांगलं आपली बेसिक फंडामेंटल स्ट्राँग होतात, की तेवढं पुढचं इम्प्लिमेंटेशन पॉवरफुली करू शकतो आपण स्ट्राँगली. सो त्याचा मला फायदा झाला आणि मग अशा रीतीने मी साउंड इंजिनिअर टू शिकवणं, व्हॉईस ट्रेनिंग करणं, व्होकल ॲक्टिंग शिकवणं आणि ह्याच्यामध्ये बेसिकली माझा शिरकाव झाला. पुण्यासारख्या शहरामध्ये हं. हिंदी, नॉन हिंदी म्हणजे हं, अगदी हं. साऊथ असेल किंवा वेगळ्या भाषा असतील, राइट, नॉर्थच्या असतील, राइट, ते काम इथे खेचून आणणं, राइट. हे तुला थोडंसं +1 मेहनत करायला लागते असं वाटतं का? +10 मेहनत करायला लागते, ओके. 1 नाही. कारण ऑफकोर्स सगळी इंडस्ट्री तिथं आहे. इतकी जास्त कॉम्पिटिशन आहे. आज डिझनीसारखा ब्रँड म्हणजे हं. डिझनी फर्स्ट टाईम आपल्यामुळे पुण्यात आलं. हॉटस्टार, Amazon प्राईम हे सगळे फर्स्ट टाईम पुण्यामध्ये डायरेक्ट आपले कनेक्ट आहेत. हं. आज तुला माहिती आहे 5-6 महिन्यांपूर्वी आपण आत्ता जस्ट छावा फिल्म केली. बरोबर. आणि मॅकडॉकचं प्रोडक्शन आहे छावा आणि हं. लक्ष्मण उत्तेकर सर हं. डायरेक्ट त्यांच्याकडनं आपल्याला आलेलं बेसिकली हे काम होतं. स्वतः क्यूसी म्हणजे क्वालिटी चेक हे स्वतः लक्ष्मण सर करत होते. ओके. सो मुंबईतलं प्रोडक्शन हे सगळं असताना तू म्हणलीस तसं ऑफकोर्स +10 +20 स्ट्रगल करायला लागतो. जोपर्यंत मला असं वाटतं ना, की एक वाक्य मी नेहमी माझ्या सगळ्या व्हॉईस ओव्हर बॅचच्या स्टुडंट्सनाही सांगत असतो, की एक आयुष्यभर लक्षात ठेवा, की कामातून काम बोलतं. हं. मग तुम्ही कोल्हापूरमध्ये राहताय, सातारामध्ये राहताय, आज अनेक आपले व्ह्युअर्स आहेत ते वेगवेगळ्या शहरामध्ये असतात. प्रत्येकाची एक इच्छा असते आणि एक न्यूनगंड असतो, की मी साताऱ्यामधल्या छोट्याशा गावात राहते, माझा आवाज छान आहे, पण मी काही करू शकीन का? तर त्या सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे, की बस भाई टॅलेंट होना चाहिए. हं. जिओग्राफिकल लिमिटेशन्स आता कुठलीही राहिली नाहीत. सगळं ऑनलाईन होतं. फॉर एक्झाम्पल इतकी वर्ष आम्ही हॉटस्टार बरोबर काम करतोय, एवढ्या साउथ इंडियन मूव्हीज केल्या, छावासारखे मोठे प्रोजेक्ट केले, पण आजपर्यंत त्यांच्यातल्या हेड लोकांना मी पाहिलं पण नाहीये. सगळं ऑनलाईन आहे. मेलवर फाइल्स येतात, मेलवर डबिंग होतं, ऑडिशन्स पाठवायचे असतात, स्क्रिप्टिंग होतं, ट्रान्सलेशन होतं, पेमेंट ऑनलाईन, एव्हरीथिंग इज ऑनलाईन. बस टॅलेंट होना चाहिए अँड नॉट ओन्ली टॅलेंट, खूप गोष्टी इन्व्हॉल्व असतात. जसं फ्रँकली मला असं वाटतं ना, पुणे थोडंसं बदनाम आहे लिथर्जिक गोष्टी करण्यामागे किंवा हं. काही लोकांमुळे प्रोफेशनल अप्रोच. हं. एक्झॅक्टली अनप्रोफेशनल आहेत पुण्याचे लोकं. वेळेत देतच नाहीत, हं. डेडलाईन पाळत नाहीत, प्रोफेशनली वागत नाहीत. हा जो एक थोडा धब्बा आहे ना, तो या 17-18 वर्षात बेसिकली आम्ही आणि माझी टीम पुसण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला आता बऱ्यापैकी प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून शेवटी आपण यश कशामध्ये मोजतो तर आपल्याकडे येत असलेल्या कामांचा. आज छावा किंवा आत्ता रिसेंटली म्हणजे आत्ता आपण बसलोय त्यावेळी आपल्या दुसऱ्या ब्रांचमध्ये चालू आहे तो करण जोहर सरांचा प्रोजेक्ट. ओके. धर्मा प्रोडक्शनचा. आता विचार कर धर्मा प्रोडक्शन हे बॉलिवूडमधलं टॉपचं प्रोडक्शन हाऊस हं. आहे. करण जोहर सरांचं नाव किती आहे? तर ऑफकोर्स ते एरवीच मुंबईमध्ये याचं डबिंग देऊ शकतात. मराठीत डब करतोय आपण. मुंबईतले केवढे वेंडर आहेत जे मराठीत करतात, किती ॲक्टर्स आहेत मराठीमध्ये. पण तरीसुद्धा आज केवळ छावाची क्वालिटी बघून आणि आत्तापर्यंत केलेल्या कामाचा दर्जा बघून धर्मा प्रोडक्शन, हॉटस्टार हे पुण्यामध्ये स्टुडंट ऑफ द इयरचा 3rd पार्ट आपण बेसिकली करतोय. त्याचं मराठी व्हर्जन त्याचं तू मराठी व्हर्जन आपण करतोय. तू मगाशी वाचिक अभिनय हा विषय काढला. आवाज
किती आणि कोणासाठी महत्वाचं आहे असं तुला वाटतं? ह्याच्याबद्दल खूप लोकांच्या मिसकन्सेप्शन्स आहेत असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा आम्ही शिकवतो, तेव्हा अनेक लोकांना असं वाटतं, की फक्त व्हॉईस ओव्हर अँड डबिंग आर्टिस्ट म्हणून तुम्हाला सक्सेसफुल इंडस्ट्रीत काम करायचं असेल, तरच तुम्ही शिकायला पाहिजे. हा मुळात सगळ्यात मोठा गैरसमज आहे. हं. मला असं सांगायला आवडेल किंवा मी नेहमी म्हणतो, की आवाज काय फक्त डबिंग आर्टिस्टला लागतो, फक्त डबिंग आर्टिस्टच बोलतात, असं नाही यार. आवाजाच्या क्षेत्रात किती लोकं काम करतात. म्हणजे अँकर असतील, हं. ॲक्टर्स असतील. किती ॲक्टर्स नाही मी शिकवतो आता. कारण ॲक्टरसाठी तुमची डायलॉग डिलिव्हरी, प्रोजेक्शन, थ्रो हे किती महत्त्वाचं आहे. एली ॲव्हराम म्हणून एक स्वीडिश मॉडेल आहे, जी आता एका हिंदी फिल्ममध्ये, आता बॉलिवूडमध्येही बऱ्यापैकी काम करते. ती एका मराठी फिल्ममध्ये होती. सो तिला व्हॉईस कल्चरचं ट्रेनिंग देण्याची मला संधी मिळाली. तिच्या कनेक्ट्समधनं मी राजकुमार राव सरांच्या घरी पोहोचलो. ओह! राजकुमार राव सरांची मिसेस म्हणजे पत्रलेखा, हं. सावित्रीबाई फुले म्हणून एक खूप मोठा हो, हिंदीमध्ये हो, प्रोजेक्ट झाला. हो. सो तिचं व्हॉईस कल्चर करायला काही सेशन्स मला घरी जायचा चान्स मिळाला. आता जस्ट क्षितिज पटवर्धन आपला मित्र उत्तर म्हणून अप्रतिम हं. फिल्म गेली आहे. अभिनय बेर्डे लीड करतोय. सो अभिनयाचं व्हॉईस कल्चर पॉलिश करायला मला चान्स मिळाला. सो ॲक्टर्ससाठी सुद्धा प्रचंड जास्त महत्त्वाचं आहे. अँकरसाठी महत्त्वाचं आहे. कॉर्पोरेट ट्रेनरसाठी आवाज महत्त्वाचा आहे किंवा साधी गोष्ट आहे गं. म्हणजे लेमॅन आपल्याला काही फोन येतो. किती दिवसभरात कॉल येत असतो. "हॅलो, हां सर मला या बँकेतून बोलते. तुम्हाला लोन पाहिजे का?" आपण खाडकन फोन ठेवून देतो. कारण ते इतकं इरिटेट होतं ना त्या पिचमध्ये बोलतायत अँड व्हाईस वर्सा जर तुम्हाला असं ऐकू आलं, "हॅलो सर, आय एम नताशा. सर तुम्ही लोनमध्ये इंटरेस्ट" तर आपल्याला एक 2 सेकंद एक काहीतरी असं वाटतं, की यार ह्याचा आवाज किती छान आहे यार. किंवा काही लोकं बघ त्यांचा आवाज ऐकल्यावर आपल्याला असं वाटतं, की तुम्ही बोलत राहा यार. काय बोलता? कारण बोलणं हे तुमच्या पर्सनॅलिटीचा इतका जास्त महत्त्वाचा भाग आहे आणि दुर्दैवाने सगळ्यात मोठा दुर्लक्षिलेला आहे. हं. कारण आपण बाकी सगळं पर्सनॅलिटी छान करायला काय डेअरी कमी कर, पोट कमी कर, ॲब्स आण, जिमला जा, स्विमिंगला जा, एरोबिक्सला हे सगळं करत असतो. पण आवाजावर म्हणजे आपल्या स्वरयंत्रावरचे कुठले पण व्यायाम प्रकार आजपर्यंत केलेत. आपला आवाज चांगला करण्याकरता, चांगल्या पिचमध्ये बोलणं, चांगल्या पट्टीमध्ये बोलणं, चांगल्या स्पीडमध्ये बोलणं, खणखणीत बोलणं, ह्याच्याकरता दुर्दैवाने माणसांनी काही केलेलं नसतं किंवा या क्षेत्रामधल्या लोकांनी सुद्धा काही केलं नसतं, जे करायला पाहिजे. कारण असं म्हणलं जातं, की 70% सक्सेस ऑफ युअर ओव्हरऑल ग्रोथ इज डिपेंड ऑन युअर पर्सनॅलिटी, हं. ऑन युअर कम्युनिकेशन स्किल अँड ओन्ली 30% इज डिपेंड ऑन युअर टेक्निकल नॉलेज. हं. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, कशा पद्धतीने बोलताय ह्याच्यानुसार खूप जास्त मॅटर करतं. सो आम्ही जे शिकवतो किंवा वाचिक अभिनय हा काय फक्त डबिंग आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्टला अजिबात महत्त्वाचा नाही. हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा, जीवनातला महत्त्वाचा घटक आहे, असं मला वाटतं. स्वतःच्या बोलण्यावर काम केलंच पाहिजे, तर तुम्ही तुमच्या तुमच्या क्षेत्रात खूप चांगल्या पर्सनॅलिटीनी आणि चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकता. यामध्ये वाचिक अभिनयामध्ये व्हॉईस कल्चर बरोबर तू बोललेला शब्द हा खूप महत्वाचा आहे. उच्चारण, डिक्शन येस, येस. ज्याचं तुझं रील खूप व्हायरल झालं होतं. राइट, राइट. त्याबद्दल तू काय सांगशील? येस. कूटश्लोक म्हणून प्रकार आहे. हं. दाखवतो मी करून. हं. कारण अनेक ठिकाणी तीच माझी आजकाल काय होतं ते मिमिक्री आर्टिस्टला जसं गेल्यावर हा हा डायलॉग हे म्हणून करून दाखवा दाखव. नाही ते ते सगळे मला म्हणजे मॉलमध्ये तर लिटरली एकदा मी वॉशरूमला गेलो होतो. तर वॉशरूमच्या आतमध्ये सुद्धा मला शेजारचे काका म्हणत होते, "अहो ते त, 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 ते करून दाखवा" वगैरे. इतके लोकं आजकाल सोशल मीडियामुळे काय होतं ना इतकं पसरतं. आय नो. सो मी नेहमी सांगतो, की हा कूटश्लोक जो आम्ही वर्कशॉपमध्ये शिकवतो, हा जर तुम्हाला म्हणता आला, डिक्शनसाठी आहे. डिक्शन म्हणजे फ्लेक्सिबिलिटी ऑफ युअर टंग. तर असा कुठलाही उच्चारण नाही जगामध्ये, की जे तुम्हाला अवघड जाईल. हं. ठीक आहे. अगा गांग गांग काका क गाह का घक का कह अहा हंग खगांग कांग कंका ग खग का का ननो ननु नो नु नो नो ना 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 नो नु नो नु नो नु ने नो ना ने ना नु 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 त नित्रात्री पुत्र नेत्राय त्रयी शात्र वशत्र गोत्रारी गोत्र जत्राय गोत्रात्री ते नमो नमः तार तार तरै रे तैरु तरो तो ऋतै हि रतारता तित्तिरी रौती तीरे तीरे तरौ तरौ नमामि मामन नम मानम मुनि ममानि नना नममा नाम मुन नामा नमुने नमम तातं तंतु तततं ततातं तं ततौतु ते त तो 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 तन ते त त त त त त त ते तिथे तो तो दा द दो दु 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 दा दी दा दा दो दु दु दी द दो हो दु दा दम द द ते दु दे दा दा द 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 दो द दा हा. पण हा अख्खा श्लोक आहे संस्कृतमध्ये? हां, याला अर्थ असा काही फार नाहीये. हां. पुरातन काळापासून जे अभिनयशास्त्राचे ग्रंथ आहेत. हं. मला आठवतंय पूर्वी जेव्हा कॉलेज डेजमध्ये मी वर्कशॉप करायचो दुबे सरांचे वगैरे. हां.
तेव्हा हे कूटश्लोक आमच्याकडनं म्हणून घेतला जायचा. हा वाचिक अभिनय म्हणजे तुमचं उच्चारण चांगलं करण्यासाठी खूप जास्त मॅटर करतो. तुमच्या जिभेची लवचिकता वाढणं, जसं आपण रुद्र म्हणतो, हं. अथर्वशीर्ष म्हणतो, रामरक्षा रामरक्षा म्हणतो. म्हणतो. संस्कृत श्लोकांनी काय होतं, वाणी शुद्ध करणं. हं. पण डबिंग इंडस्ट्रीमध्ये आल्यावर मला असं कळलं, की लक्षात आलं, की तुमच्या जिभेची लवचिकता ही फक्त शुद्ध स्पष्ट बोलायला नाही मॅटर करत. तर जेव्हा तुम्ही कार्टून फिल्मची कॅरेक्टर करता हं. किंवा लोकलायझेशन जे आम्ही आता हॉटस्टार, Amazon प्राईम या सगळ्या ब्रँडसाठी करतोय, की एका लँग्वेजमधलं ऐकायचं, दुसऱ्या लँग्वेजमध्ये डब करायचं आणि स्वतःची एज, स्वतःचं सगळं कॅरेक्टर सोडून समोरच्या कॅरेक्टरच्या स्वाधीन व्हायचं. हं. त्यावेळी जिभेचा प्रचंड जास्त वापर करायला लागतो. मे बी आपण पुढे मॉड्युलेशन विषयी गप्पा मारू, त्यावेळी मी प्रॅक्टिकली करून दाखवीन. पण जीभ ही काही फक्त तुम्हाला शुद्ध स्पष्ट बोलायला अजिबात डबिंग इंडस्ट्रीमध्ये लागत नाही. तर व्हॉईस मॉड्युलेशन करतानाही अनन्यसाधारण तुमची जिभेची इतकी फ्लेक्सिबिलिटी पाहिजे, की पाहिजे तेव्हा फ्लेक्सिबल, पाहिजे तेव्हा रिजिड, पाहिजे तेव्हा पार्शल फ्लेक्सिबल, पार्शल रिजिड, वाटेल तसं ॲक्चुअल तुम्हाला खेळता आलं पाहिजे आणि ह्याच्याकरता हे सगळे एक्सरसाइजेस खूप जास्त मॅटर करतात असं मला वाटतं. मग आता व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय? लेमॅनला समजेल अशा भाषेत हं. सांगतो. एक तर सिंपल आपल्याकडे डेफिनेशन व्हॉईस मॉड्युलेशन म्हणजे कार्टून फिल्म्सना आवाज देणं अशी असते. हं. सो मला असं वाटतं कुठलंही कार्टून फिल्मचं कॅरेक्टर करायला बेसिक फंडामेंटल्स तुमचे स्ट्राँग पाहिजेत. म्हणजे व्हॉल्यूम, पिच, टोन हा मी पाया मानतो प्रत्येक गोष्टीचा. अनेकदा आपण व्हॉल्यूम आणि पिचमध्ये गफलत करतो. एनर्जी वाढव, व्हॉल्यूम वाढव. अनेक लोकांना हे रिलेट होईल, की असं म्हणल्यानंतर म्हणजे मी आता असं बोलतोय, तू समजा मला म्हणलीस, की व्हॉल्यूम वाढव. व्हॉल्यूम तर मी वाढव. असं नाही बोललं पाहिजे. हा माझा पिच वाढला ना. इमॅजिन कर ना, तू आणि मी पुढचा 1 तास हा एपिसोड जर असं बोललो, की "हाय, कशी आहेस ताई?" "हो, हो." तर ते किती इरिटेट होईल. किती लोकं बघ ना अशा पट्टीमध्ये बोलतात. आपण म्हणतो ना, "यार डोक्यात जातं यार, किती चावतंय यार." असं टिपिकल पुणेरी भाषेत बोलतो. सो हे असं नाही बोललं पाहिजे. काही-काही लोकं तर असं पण बोलतात वरच्या अजून पट्टीमध्ये किंवा अँकरला सवय असते बघ. हं. म्हणजे नॉर्मल ते असं बोलतात. पण उगाच माईक हातात आल्यावर, "नमस्कार, जमलेल्या बंधू-भगिनींचं मी स्वागत करतो. कारण हा माझा +3 आहे. हा माझा +2 आहे. हा माझा +1 आहे. हा माझा 0 आहे. हा माझा -1 आहे." म्हणजे मला असं पण बोलता यायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो, की "यार तुझा आवाज किती बेसमध्ये आहे." हं. अनेक लोकं आज हा एपिसोड बघतायत कारण त्यांना कधी ना कधी कोणी ना कोणी म्हणलेलं असतं, "यार तुझा आवाज किती भारी आहे. तू का नाही काहीतरी ट्राय करत? तू का नाही रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आवाज देत?" सो धिस इज बेसी व्हॉईस ज्याला आपण म्हणतो. आणि हा माझा बॅरिटोन आहे. म्हणजे मला माझा ओरिजिनल आवाज तसा नसला तरीसुद्धा हे सगळे सुरांचे प्रकार आहेत. सो प्रत्येक व्हॉईसओव्हर आर्टिस्टला किंवा व्हॉईस मॉड्युलेशन करायला हे सगळं सुरांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे जरी तुम्ही सिंगर नसलात, जेव्हा पाहिजे तेव्हा वरती पण बोलता यायला पाहिजे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला खालती पण यायला पाहिजे. कारण मॉड्युलेशन म्हणजे काय वॉव! असतं ना, व्हॉल्यूम, पिच, टोनचं एकत्रित कोलॅबोरेशन असतं. मी डिकोड करतो म्हणजे लोकांना समजायला सोपं जाईल. हं. एक्झाम्पल घेऊया इयागो. इयागो नावाचा एक मकाऊ कॅरेक्टर आहे कार्टून फिल्ममध्ये. बरं. तर ते असं नाही बोलत, "हां, हां. हां, हां. हां, हां. हां, हां. 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 हां, हां. मैंने किया." बट आता माझा सॉफ्ट टोन राहतोय हाय पिचमध्ये. "हां, मैं किया हूँ. मैंने बचाया उनको." पण तो बर्ड आहे, हं. मकाऊ आहे. सो व्हॉईस मॉड्युलेशन करताना मला स्क्रॅची टोन पण ॲड करायला पाहिजे. "हां, हां, हां. मैंने किया. मैंने बचाया उनको. सबको बचाता है. सबको बचाता फिरता हूँ." सो धिस इज कार्टून फिल्म मॉड्युलेशन. किंवा करेक्ट. मोटू पतलू आहे. हं. लहान मुलांना रिलेट करेल. अरे भाई, अरे भाई, ये अलग तरीके का मॉड्यूलेशन होता है। अरे भाई, खाली पेट दिमाग की बत्ती नहीं जलती। किंवा त्याच्यातला चिंगम आहे. सो तुमचं टेक्स्चर चेंज करून नेझल करायला लागतं. अयो माँ, अयो माँ, अयो माँ, मैं मुहूर्त के लिए जाऊं या न जाऊं, गड़बड़ी तो होती रहती है। ये लो पकड़ो अपना नारियल। सो हे सगळे टेक्स्चर बदलून व्हॉईस मॉड्युलेशन जे एक्स्ट्रीम व्हॉईस मॉड्युलेशन लागतं कार्टून फिल्म्सना. बरोबर. पण डबिंग आर्टिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही काम करता, 2 प्रकार असतात भारतीताई. लाईव्ह आणि कार्टून. बरं. सो हे जे प्रकार मी सगळे दाखवले मजेशीर, दॅट इज कार्टून. एक्स्ट्रीम कार्टून. आणि लाईव्ह, लाईव्ह म्हणजे काय रिअल ह्युमन बीइंग्सना आवाज देणं. हं. पण ते जेव्हा मी करतो तेव्हा माझं वय, माझी स्टाईल, माझी बॅकग्राऊंड, माझ्या भाषेवरचे संस्कार हे सगळं बाजूला तुम्हाला टाकून देता आलं पाहिजे, फेकता आलं पाहिजे, काढून देत ठेवता आलं पाहिजे. आणि ज्या कॅरेक्टरला मी समोरच्या आवाज देतोय, त्या कॅरेक्टरची पार्श्वभूमी काय? म्हणजे ते एखादं गावरान भाषेत बोलते, तर तुम्हाला गावरान बी बोलता यायला पाहिजे. मग गावरान बोलता बोलता लोकांचा प्रॉब्लेम काय होतो, मी त्यांना सुरुवातीला शिकवतो तेव्हा ते सुरुवातीला मोलकरीणला वगैरे आवाज देत आहे. ते आवाज देताना सुरुवातीला लय भारी बेरिंग घेतात, पण थोड्या वेळाने त्यांची मोलकरीण एमबीबीएसच होते, सॅन फ्रान्सिस्कोला जाते आणि एकदम शुद्ध आणि स्पष्टच बोलायला लागते. एकदा बेरिंग पकडलं किंवा एखादं फॉरेनरचं कॅरेक्टर असतं. म्हणजे असं बोलायचं, मराठीच बोलायचं, पण
ऍक्सेंट फार बोलायचं. हे मला आपा भवन चौकीमध्ये जायची, घुसायची, मराठीचे क्रियापद आणि कर्म याची वाट लावून टेकायची. सो हे पण प्रकारचं मॉड्युलेशन फॉलोइंगची पार्टलाईन किंवा द बेस्ट एक्झाम्पल इज लगान मूव्ही. हम्म, हे भुवन, आता मी बेसिक केला आवाज. हम्म. हे भुवन, तुम्हें दुगना लगान देना पडेगा. सो अशा प्रकारे किंवा एखादा स्टॅमरचा प्रॉब्लेम असतो. इमॅजिन कर स्टॅमरला डब करणं किती अवघड आहे. करेक्ट. एक तर नॉर्मलच लिप पॅच करणं इतकं अवघड असतं. त्यात स्टॅमरला डब करायचं म्हणजे वाट लागू शकते. किंवा आता बघ जिभेच्या प्रकारांवर आपण आलो. मी जे म्हणलं ना जिभेची फ्लेक्झिबिलिटी किती Correct. मॅटर करते बघ. आता एखादा असं कॅरेक्टर आहे, रिक्षेवाला आहे. हम्म. त्याचे 4 डायलॉग आहेत. हम्म. आता कुठल्याही चित्रपटामध्ये लीड कॅरेक्टर्स कराल ते स्वतः सेलिब्रिटी येतील. सचिन खेडेकर सर येतील का त्यांना दुसरा कोणी आवाज देऊ शकत नाही. नाना पाटेकर सर आहेत त्यांना दुसरा कोणी आवाज देऊ शकत नाही. सो ते स्वतः येतील. पण त्याची जी सगळी साइड कॅरेक्टर्स असतात ना, हम्म. त्याला कधीही स्वतःला स्वतःचा आवाज द्यायला ते ऍक्टर येत नाहीत. बरोबर. कारण 4 डायलॉगसाठी डबिंग करायला कोण येणार आहे? लाईन लागेल 70-80. सो अशी जेव्हा 70-80 कॅरेक्टर माझ्याकडे मराठी चित्रपटाचं जेव्हा पोस्ट प्रोडक्शन चालतं, तेव्हा 70-80 कॅरेक्टर करायला मी माझे 70-80 स्टुडंट्स नाही चॅनलाइज करत. मी हा. 20च लोकांना बोलवतो. आणि ते 20 लोक सगळ्यांचे आवाज काढतात. सगळ्यांचे म्हणजे मी तुला प्रत्येकी बोलवलं. 3. एक्झॅक्टली. प्रत्येकी 3 मी तुला average. बोलवलं म्हणलं हा. भार्गवी तू एक काम कर. हे नाही थोडंसं असं कोकणी आहे. तर हम्म. थोडंसं असं नाकात बोल की गं किंवा हम्म. सदाशिवपेठ टोन आणायचा आहे. काय रे शिंच्या हे असं कर किंवा गावरान असेल तर असं कर किंवा तुझं कॅरेक्टर आता पान खाऊन बोलतंय. हम्म. सो आता जिभेचा मॅटर आला. आता पान खाऊन बोलतोय म्हणल्यानंतर माझ्या जिभेची पोझिशन कशी राहिली पाहिजे. खरंच तुम्ही पान नाही खाऊ शकत ना. तुम्ही डबिंग डिरेक्टरला नाही म्हणू शकत की यार मी पानपट्टीवर जाऊन येते. सो यू नीड टू ऍक्ट. हम्म. सो असं इमॅजिन करायचं की तुमच्या पानामध्ये तोंडामध्ये पानाचा टॉवर आहे. आणि तरी सुद्धा ते दारू हम्म. ड्रंक हम्म. ती पण जिभेचा खेळ आहे. दारू इज कम्प्लिटली टंग बेस्ट थिंग आहे. सो दारू आता मी दारू पेलेलं नाही. इमॅजिन करतो चल माझ्या ग्लासमध्ये आता दारू ठेवलेली आहे. हम्म. मी घोट घेतलं. आता तुम्ही सगळ्या लोकांनी पाहिलं असेल की मी वाटेल त्या पिचमध्ये, वाटेल त्या टोनमध्ये, वाटेल त्या एक्सप्रेशनमध्ये, वाटेल त्या स्पीडमध्ये, वाटेल त्या नोसमध्ये कसं पण काही पण बोलतोय. 20 मिनिटं इतक्या स्पीडमध्ये बोलत चाललं, इतक्या स्पीडमध्ये बोलत चाललं. पण हे दारू पेल्यानंतर असं घडणार नाही. दारू पेल्यानंतर सगळ्यात पहिले काय होतं तुमच्या एक-एक ऑर्गन्सवर परिणाम होऊ लागतो. सगळ्यात बरोबर. पहिली गोष्ट होईल की माझा एक डलनेस येईल. थोडंसं एक थकल्यासारखं येईल, शिथिलता येईल. सुरुवातीला एवढं काही होत नाही. एक थोडंसं डलनेस वाढायला लागतो. जसं तुम्ही दारू पिता आता ऑब्झर्व्ह करा तुम्ही सगळे. आता बघा मी कितीही प्रयत्न केला तरी टंगचं उच्चारण स्पष्ट नाही करत आहे. हम्म. कारण दारूचा अंमल चढायला लागला की टंग रिजिड होत जाते. जितकी जास्त दारू दाखवायचे तितका जास्त हावरटपणा करायचा. म्हणजे जास्त टंग टाईट करायची. ऍक्ट जास्त करायचं असेल तर नवरसांची पण वाट लावून टाकायची. असं एक करत तुम्हाला हे सगळं टंगचं आहे. अजून एक खूप कॉम्प्लेक्स कॅरेक्टर असतं जे सगळ्यांना नेहमी स्टुडंट्सना करायला अवघड जातं किंवा खूप OTT प्लॅटफॉर्म्समध्ये करायला लागतं किंवा कार्टून्समध्ये ओल्ड एज पर्सन. हम्म. मला नेहमी असं वाटतं ना ताई की कुठल्याही ॲक्टरसाठी किंवा व्हॉईस ॲक्टरसाठी स्वतःच्या एजच्या खूप पुढे जाऊन बोलणं, म्हणजे पुढे जाऊन ॲक्ट करणं आणि करेक्ट. स्वतःच्या एजच्या खूप मागे जाऊन ॲक्ट करणं इज ऑल्वेज डिफिकल्ट. ओके. मागे जाऊन जेव्हा ॲक्ट करायची वेळ येते डबिंग आर्टिस्टला तेव्हा फ्रँकली स्पीकिंग ते मुलींना काम दिलं जातं. म्हणजे फिमेल ॲक्टर्सना. का? कारण मागे जर जायचं असेल छोट्या मुलीचा आवाज काढायला बेसचं प्रमाण पूर्ण काढायला लागतं. बरोबर. फॉर एक्झाम्पल मेघना आहे. हम्म. सो मेघना अमेझिंग डबिंग करते. सो मेघनासारखी तू बघ ना कुठल्याही कार्टून कॅरेक्टरची छोटी मुलं कधीही जेंट्स नसतात. हम्म. किंवा सोनल कौशल आहे. सोनल हम्म. कौशल छोटा भीम, डोरेमॉन, करेक्ट. पिकाचू हे सगळे लेडीज फिमेल ॲक्टर्सचाच आवाज काढतात. का तर आवाजाला बेस नसतो. हा हम्म. सगळ्यात मोठा डिफरन्स असतो जेंट्स आणि लेडीज मधल्या व्होकल कॉर्ड्सच्या स्ट्रक्चरचा जो देवानी बनवताना केलेला आहे. की बरोबर. पुरुषांमध्ये बेस असतो आणि स्त्रियांमध्ये बेसचं प्रमाण अत्यल्प असतं, कमी असतं. किंवा ते एक्सेप्शन असेल तर आपण म्हणतो की तिचा आवाज किती पुरुषी आहे. हम्म. किंवा एखाद्याचा आवाज असा असेल तर आपण म्हणतो त्याचा आवाज किती बायकी रे तर हम्म. मुलगीच बोलतोय असं वाटतं. सो दॅट्स डिफरन्स बिटवीन युअर व्होकल कॉर्डचा स्ट्रक्चरमध्ये फरक आहे. हा. सो माझ्या एजपेक्षा जास्त जाण्याकरता मी नेहमी शिकवताना सांगतो की जसं सगळं लावता आलं पाहिजे फोर्सनी, म्हणजे एनर्जी, व्हॉल्यूम, पिच, टोन, डिक्शन बेस्ट वापरायचंय तेव्हा ते वापरा. पण हे सगळं काढून पण घेता आलं पाहिजे. हम्म.
कारण आज 37-38 वर्षाचा, हे किती काळ चालेल? आज मी 13-13 तास दिवसाला काम करतोय. हॉटस्टार असेल, पहाटे 6:00ला ये, रात्री 10:00ला ये, लेक्चर्स घे, शिकव, ऑनलाईन, ऑफलाईन बॅचेस. आपण एक काम करू, माझ्या एजमध्ये अजून 40 वर्ष ॲड करूया. ओके. सो मी 80 झालो. सो जेव्हा तुम्ही 78, 80, 82 असे होता, तेव्हा हळू ताकद कमी होते. सगळंच, जसे हळू गुडघे दुखायला लागतात आपले. हळू पाठदुखी सुरू होते. एक अवयव बोलतो ना. 80, 85 खर्ज लागतो. दम लागतो. आता आता बघ, खरं तर मी अजून दमलेलो नाहीये. टकाटक एनर्जी आहे. पण मी दाखवतोय की मला धाप लागली बोलून. का तर वय आहे ना. आणि 85, 87, 90 नंतर मात्र हळू आवाज कापायला लागतो. आवाज कधी कापतो तुमचा? जेव्हा व्होकल कॉर्ड्सना श्वासाचा पुरवठा कमी होतो, तेव्हा आवाज कापतो तुमचा. कारण व्हायब्रेशन अनइव्हन होतात. आता 92-93ला गेल्यावर शेवटचे शब्दच खाल्ले जातील. कारण नॉर्मल श्वास घेण्याची बोंबाबोंब असते हो. डायफ्रामॅटिक ब्रीथिंग वगैरे डोंबल्याचं ब्लूटूथ करता. सो या ज्या सगळ्या मजा आहेत ना, या तुमच्या हो. जिभेचा, श्वासांचं नियंत्रण आणि जीभ आणि व्होकल कॉर्ड्स या तिन्हीचा, हा जो मी नेहमी सांगतो, हा प्रवास आहे बरोबर. कुठल्याही ॲक्टरसाठी. 1, 2 आणि 3 हे काय डायफ्रॅम आहे. हं. सगळ्याचा बेस इज युअर डायफ्रामॅटिक ब्रीथिंग. आपण ज्याला मराठीत फ्रेजेस आहेत बघ त्या, तो बेंबीच्या देठापासून बोंब मारत बरोबर, होता यार, बरोबर. तरी तू नाही ऐकलं. किंवा तो पोट तिडकीनी काम करतो यार. कळतं ना आपल्याला, सिद्धार्थ जाधव दादा का भारी वाटतो? एनर्जी यार. रणवीर सिंग का भारी वाटतो? एनर्जी इथून येतं. जे काय येतं ते इथून येतं. सो पहिले म्हणजे बेंबीच्या देठापासून करायला पाहिजे. म्हणजेच काय, समोर असलेलं कुठली गोष्ट हे मनापासून करायला पाहिजे, आतून यायला पाहिजे, दिल से होना चाहिए. सो हे पण तुमच्या महत्वाचं, की दिल इथे आहे तुमचं. आणि नेक्स्ट इज व्होकल कॉर्डची व्हायब्रेशन. सो अरे. 1, 2, 3 हा प्रवास असेल तर वरचं हा रिझल्ट, हा तुमचा जर्नी भारी झालेला असतो आणि डेस्टिनेशन लोकांना भारी दिसतं. कारण नाटकात असं म्हटलं जातं ना, म्हणजे एखादा सीन करताना पोटातून एखादा ऍक्टर जर वरवर बोलत असेल तर Exactly. आपल्याला जाणवतं की हा असा एक्झॅक्टली आतून का नाही बोलत पाट्या असं? टाकतोय. आतून इज व्हॉट, की तुमच्या कोर मधनं ते तुमचं Exactly, स्ट्रेंथ exactly. येणं तुमच्या बेंबीच्या आवाजामध्ये देठापासून हे येणं खूप गरजेचं खूप आहे. matter. एवढे सगळे वेगवेगळे आवाज आणि मॉड्युलेशन्स आपल्याला आता केदारनी करून दाखवले. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला यातलं काय ट्राय करायला आवडेल आणि तुम्हाला काय वाटतं, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. केदार, गप्पांचा पुढचा ओघ म्हणजे मला असं वाटतं, आता जेव्हा तू हे व्हॉइस, म्हाताऱ्या आजोबांचं व्हॉइस मॉड्युलेशन केलं, तेव्हा मला असं वाटतं या व्हॉइस मॉड्युलेशनचा पहिला मी पाहिलेला आविष्कार होता दिलीप प्रभावळकरांचा. अरे प्रश्नच नाही त्यांनी बाबा. खूप हसवा-फसवी ते तेव्हा करायचे व्हेन ही वॉज सो Amazing, यंग. आणि amazing. त्यातलं ते जे कॅरेक्टर करायचे, जे त्यांनी Exactly. टिपरेमध्ये पण पुढे Perfect. कंटिन्यू केलं. परफेक्ट. सो ते मला खूप जाणवलं, की हे त्या काळात त्यांनी, जेव्हा लोकांना हे Exactly. माहिती पण त्यात सुद्धा नव्हतं. तू बघ ना, आता तू 2 नावं इतकी महत्वाची घेतलीस. दुसरं घेणार आहे मी आता. अ, एक दुसरं नाव. नाही, आता जे तू कॅरेक्टर बोललीस कॅरेक्टर्स. ना, येस, येस. त्याच्याविषयी थोडंसं हां, लोकांना कळेल हां. अशा भाषेत प्लीज. सांगतो. हां. हसवापसवीमधलं शेवटचं कॅरेक्टर दिलीप काकांनी केलं होतं कृष्णराव हेरंबकर करेक्ट. आणि टिपरे. आता या दोन्हीमध्ये त्यांनी किती अप्रतिम हुशारीने डिफरन्स केलाय बघ. कृष्णराव हेरंबकर आहेत ना, ते एज खूप जास्त आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्या आजूबाजूला कोणी वयोवृद्ध आजी आजोबा राहत असतील, हळूहळू निरुपयोगी होत जाणारे, परावलंबी होत. आता बघ, मला ह्याच्यात सॅडनेस पण आणायचा आहे. सो प्रभावळकर सर ते करताना त्याच्यात जो एक क्राय एलिमेंट आहे ना, तो ते किती अप्रतिमपणे, त्याला उलट बोलू नका हो. काय आहे, म्हातारपण कोणी आवडीनं मागून घेत नाही हो. तुमच्या सगळ्यांचं करता करता म्हातारपण कधी आलं हे त्यांना कळलं नाही हो. त्यांना प्रेम द्या, आदर. जक्कड म्हातारे. हेच टिपरेमध्ये त्यांनी एज कमी केले. आणि टिपरेमध्ये ना सरकाझम आहे. एक्झॅक्टली. येणारच. अरे शिर्या, मी काय बोलतो तुला. त्याच्यात पण शेकीनेस आहे. पण तो कमी केल्यामुळे ते छान टुणटुणीत. आणि तो सॅडनेस नाहीये त्यांच्या एक्झॅक्टली, त्या टोनमध्ये एक्झॅक्टली. आणि सो सगळ्यामध्ये. हॅट्स ऑफ आहे म्हणजे. आणि कोंबडीवाला बघ, हं. जाण्या बायकांना आता बघ, ते दात लावले होते.
हम्म. दिलीप काकाने जाण्या जाण्या बायकांना उड्या मारून हार घालायला लागले. अरे म्हणलं ही स्पर्धा काय चालली हत्तीला शेपूट लावतात तशी फोटोला हार करायची नाही काय ना नावमेद होऊ नका. काय कोंबड्यांच्या खुराड्यात राहत असलो तरी आमची मनं वटलेली नाहीत हो. जिवंत माणसाच्या सत्कार समारंभापेक्षा श्रद्धांजली कधीच महत्व आहे. हे जे असं जे बोलतात किंवा चिनी माणूस करेक्ट. तो पण काय कमाल बापरे. मी त्याला म्हणलं मी तुमच्यासाठी तुम्हाला भेटण्यासाठी इथं सर मला म्हणलं तुम्ही साठी काय करताय तुम्ही कोण कुठले मी इथला दिसत नाही माझे डोले मी म्हणलो मी इथला नाही मी चिंगपॉंग आयलंडचा मी PhD करायला शिकायला आता ह्याच्यात पोट बघ बापरे. मी आत्ता करतोय तर आणि परफॉर्म. काही कमी नाही एक्झॅक्टली म्हणजे वाचिक नाहीये ना सो हॅट्स ऑफ आहेत म्हणजे आणि त्यात तो बाईचा पण कॅरेक्टर एक्झॅक्टली तिचं त्या बाईची नजाकत आणणं ती प्रश्नच नाही आहे. शरीराने तर आहेच पण ती आवाजामध्ये सुद्धा तेवढी ती नजाकत आणणं आणि त्याचे एवढे कंटिन्युअस प्रयोग प्रयोग करत राहणं. I think करायचे. so आताही करतात ते काही काही वेळेला. पुष्कर श्रोत्री आय थिंक आता पुष्कर करतो पण आता ते एक काहीतरी कार्यक्रम करतायत गुंड्याभाऊ ते चिमणराव ते दशावतार. कॅरेक्टर्स हा ते थोडं थोडं करून दाखवतात आणि त्यावेळेचा अनुभव. सो मला असं वाटतं हे आपल्याकडे खूप मोठं उदाहरण आहे की प्रश्नच नाही. वाचिक कायिक अभिनय Exactly. आणि आहार्य सुद्धा ऑफकोर्स सगळ्याचा परिणाम काय होऊ युनिव्हर्सिटी आहे शकतो. म्हणजे हसवाफसवी नाटक येस. सिरियसली सगळ्यांनी युट्यूबवर जाऊन बघा कारण शिकण्यासारखं म्हणजे अभ्यास म्हणून पाहिलं पाहिजे की प्रत्येक तो चिमणरावला काऊ तो नेझल टोन आला याला वेगळा आला बॉबी मॉल असं गेलो माझ्या बाबांनी मला सांगितलं ते कम्प्लिटली आवाज टेक्स्चर चेंज Correct. केले मला म्हटलं तो बाहेर फुलं खाऊन बसले नाही काय ना आमच्याकडे ना निवडुंगाचे कांटे बोचतात ना ते इमिजिएटली ते चेंज केलं अरे अमेझिंग यार कमाल तसंच धन्यवाद. दुसरं मराठीतलं नाव जे मला असं वाटतं तुझ्या फार जवळचं आहे म्हणजे विक्रम गोखले. अरे. त्यांच्या बरोबर तू खूप काम केलंयस. खूप प्रश्न. म्हणजे खूप आणि हो. ते आय थिंक सो तुझ्या इन्स्टिट्यूटला शिकवायला पण यायचे. शिकवायला होते आणि ऑफिशियल पार्टनर होते आपल्या Correct. स्टुडिओचे तर तो अनुभव कसा होता तुझ्यासाठी पूर्णपणे? प्रश्नच नाही म्हणजे माझ्या आयुष्यातली माझ्या करिअरची ती 10 वर्ष जी आहे 2011-12 साली सर मला कोइन्सिडेंटली भेटले म्हणजे आमची रिलेशन इतकी छान होती अनेक लोकांना असं वाटतं की माझं काही नातं होतं का किंवा खूप पूर्वीची ओळख होती का काही नाही साध्या एका चित्रपटाच्या डबिंगसाठी माझ्याकडे सर आले होते गप्पांमध्ये त्यांना कळलं की मी एकटाच व्हॉइस ऍक्टिंग आणि काही विदाऊट एनी दॅट मच एक्सपिरियन्स शिकवतोय सो त्यांना कौतुक वाटलं मी शेवटच्या दिवशी डेअरिंग करत करत विक्रम ओखलेंना विचारायचं म्हणजे आपण थरथर कापत असतो सो शेवटच्या दिवशी कारमधनं मी त्यांना सोडायला गेलो होतो घरी आणि तेव्हा मी घाबरत विचारलं की सर तुम्ही प्लीज एक लेक्चर घ्यायला याल का असं असं मी करतोय शिकवतोय तर हाडाचं शिक्षक सर म्हणजे कारण मला असं वाटतं ना भार्गवीताई इंडस्ट्रीमध्ये या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेली लोक कमी आहेत म्हणजे काय एखाद्या माणसाने प्रचंड भारी करणं कमालीचं टॅलेंट दाखवणं पण मग त्याच्यामध्ये काय होतं ना नुसता वाव फॅक्टरच होतो ना की यार हे कसले भारी करतात पण त्या भारी करणाऱ्या माणसाने हे मी कसं भारी करतोय हे डिकोड करणं आणि तितक्याच उत्तम दर्जाच्या काय म्हणतात उत्तम दर्जाने शिकवणं समोरच्याला देणं बरोबर. हे पण एक वेगळं स्किल आहे म्हणजे ती लेगसी कंटिन्यू करण्यासाठी. एक्झॅक्टली आपल्याकडचं मॅक्सिमम समोरच्याला देऊन टाकता येणं उत्तम प्रकारे शिकवता येणं विक्रमजी मला असं वाटतं ना या दोन्हीचं परफेक्ट कॉम्बिनेशन होते ते ऍक्टर म्हणून काय होते हे आपण बोलायचीच गरज नाही म्हणजे माझी लायकी आहे ते बोलायची पण ते शिक्षक म्हणून पण अप्रतिम होते म्हणजे त्यांना इतकं प्रचंड मनापासून आवडायचं आणि कमिटमेंट म्हणजे काय असते हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलो मी आता जे पुणे वगैरे बोलवतो ना की प्रोफेशनलिझम डेडिकेशन हे सगळं हे विक्रमजींची देण आहे म्हणजे हे त्यांचे संस्कार आहेत आमच्यावर आम्ही आज सुद्धा असं म्हणतो की आजही सर आहेतच आमच्याबरोबर सो आज कुठलाही प्रोजेक्ट मिळाल्यानंतर पहिले माझ्या केबिनच्या वर अख्ख्या भिंतीवर विक्रमचा फोटो पहिले मी जाऊन नमस्कार केल्याशिवाय प्रोजेक्टच नाही सुरू करत कारण सरांची कमिटमेंट म्हणजे काय डेडिकेशन म्हणजे काय शेवटच्या दिवसात काही वर्षात त्यांचा एकही ऑर्गन असा राहिला नव्हता भार्गवीताई की जो पूर्ण बरा आहे त्यांच्या गुडघ्यामध्ये कम्प्लिटली ऑपरेशन होऊन भरपूर त्या वाट्या रिप्लेस केल्या होत्या व्होकल कॉर्ड्स गेल्या होत्या ते तर सगळ्यांना माहिती सगळ्यात जास्त व्हायचं. ह्याच्यासारखी मोठी शिक्षा नाही अशा अभिनेत्यांना ज्यांचं रंगभूमी प्रेम आहे कारण हे OTT बिटीओटी सगळं आत्ता आलं पण ही जी जुनी लोक आहेत ह्यांचं पहिलं प्रेम हे नेहमी रंगभूमीवर असतं सो त्या माणसाला स्टेज बंद करायला लागणं ह्याच्यासारखं मोठं दुःख नाही तरी सुद्धा ते शिकवायचे कधीतरी हात गळ्यात असायचा कधीतरी ते आयव्ही तुला किस्सा सांगतो मी दीनानाथ मंगेशकरला होतो शेवटच्या काही वर्षांमध्ये ते प्रचंड माझ्या मागे लागले होते की केदार आपण एकत्र ऍक्टिंगचं पण सुरू करू आपण व्हॉइस ऍक्टिंगचं इतक्या मोठ्या स्केलला करतोय हजारो लोक आपल्याकडे येत आहेत सो या दर्जाचं आपण ऍक्टिंग शिकवावी आणि काकू म्हणजे मिसेस त्यांच्या त्या पण ओरडायच्या मला केदार प्लीज आता तू कुठल्याही यांच्या गोष्टीला हो म्हणू नको कारण ते थांबतच नाहीये मी म्हणाले सर आता जरा विश्रांती घ्या
सो ते सारखे मला फोन करत होते. 1-2दा फोन आला, मी उचलला नाही. मी होतो दीनानाथला माझ्या रिलेटिव्हसाठी. सो दीनानाथला असताना फोन आल्यानंतर मी म्हटलं, की "अरे विक्रमजी फोन करतायत." आता उलटं इथे उचलू मला सांगता येईल ना हॉस्पिटलमध्ये, "सर आपण जरा तो विषय नंतर बोलू." मी ग्राउंड फ्लोअरला होतो दीनानाथ मंगेशकरला. मी उचलला. म्हटलं, "सर मी असा-असा दीनानाथ मंगेशकरला आहे." ते म्हणले, "हो का? एक नंबर. बरं झालं मी 7व्या मजल्यावर ॲडमिट आहे. तू वर ये." अय्यो! आणि बिलीव्ह मी तिथे नर्स ती आय-व्ही वगैरे लावतीये, सलाईन लावणं चालू आहे आणि हे मला तिथे ॲक्टिंगचा सिलेबस लिहायला लावतायत. आणि काकू तिकडे डोक्याला हात लावून बसल्या होत्या शेजारी. सो डेडिकेशन काय असतं, कमिटमेंट काय असते, नुसतं बोलणं सोपं आहे. आपल्याला ग्लॅमर दिसतं, आपल्याला मिळालेलं यश दिसतं, घेणारे सह्या आणि काढणारे सेल्फी दिसतात. पण त्याच्यामागे काय दर्जाचं वर्कहोलिकपणा म्हणजे काय, हं. हे आम्ही विक्रमजींकडनं शिकलो. हॅट्स ऑफ आहेत त्या माणसाला, प्रश्नच नाही. आणि ही 2 नावं खरंच पूर्णपणे युनिव्हर्सिटी आहेत. मराठी अभिनेत्याला जर सुरुवात करायची असेल, तर कोणाचं काम पाहावं? आता खरंय. त्यांची नाटकं दुर्दैवाने पुढची पिढी बघू नाही नाही. शकणार. जे काही YouTubesवर वगैरे अवेलेबल असेल ते. राईट. पण ह्यांच्याकडनं खूप काही प्रश्न शिकण्यासारखं आहे. प्रश्नच नाही. तुला नवीन पिढीत असा कुठला कलाकार वाटतो, ज्याच्याकडनं तुला असं वाटलं, की नाही हा पण तेवढाच आहे डेडिकेटेडली डबिंगकडे? कारण मुळात डबिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन हं. ॲक्टर्सचा बरेच वेळेला असा कंटाळवाणा असतो. आता परत डबिंग करा सगळ्याचं असं. राईट, असं असताना राईट. अशा कुठल्या कलाकारांविषयी तुला सांगशील, तुला आवडेल सांगायला? खूप आहेत, खूप लोकं आहेत. म्हणजे मी खूप काम केलंय किंवा मी डबिंग जवळून खूप पाहिलंय. सुबोध दादाचं, हं. सुबोध भावे. ॲक्टर म्हणून तर ऑब्व्हियसली सुबोध दादा भारीच करतो. नॅचरल काय असतं, सहजता म्हणजे काय कॅमेरासमोर, हे तर सुबोध दादाकडनं शिकावं किंवा मी शिकतो. पण डबिंगमध्ये सुद्धा तू आता म्हणलीस ते इतकं बरोबर बोललीस, की इतके ॲक्टर ऑफकोर्स मी नाव घेणार नाही, पण चिड करतात. कारण एक तर कमिटमेंट संपलेली असते, शूट झालेलं असतं. बट ते शूट आणि डबिंगच्या मध्ये कधी 4 महिने गेलेले असतात, 6 महिने गेलेले असतात. बरोबर. सो त्यावेळी त्यांचं वेगळंच शूट चाललेलं असतं. डबिंगसाठी वेळ काढायला लागतो. सो लोकं चिड करतात. माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा हेडफोन टाकून दे किंवा नाही ते मग परतच घ्यायचंय का? मग का घ्यायचंय आणि मग काय गरज आहे? इतकी चिडचिड चालू असते. पण नाही सुबोध दादा, चिन्मय मांडलेकर अमेझिंग डबिंग आर्टिस्ट. म्हणजे एक किस्सा सांगतो सुबोध दादाचा. म्हणजे स्विच ऑन, स्विच ऑफ म्हणजे काय दर्जाचं करावं. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सुबोध दादाचं एक आम्ही स्वामी पब्लिक लिमिटेड म्हणून हं. फिल्म करत होतो. त्या गजेंद्रची. हां, गजेंद्र अहिरे सरांची. बरोबर. राइट बरोबर. हां. सगळी फुल स्टार कास्ट होती. नीनाताई होत्या, विनय आपटे सर हं. त्यावेळी होते. भारी-भारी लोकं होते सगळी मोठे ॲक्टर्स आणि त्यावेळी त्याच्यामध्ये सुबोधदादा निगेटिव्ह कॅरेक्टर करत होता. फुल खून, रेप, मारामाऱ्या, भांडणं आणि मवालीगिरी आणि सगळ्या घाणेरडं सगळं बोलायचं होतं त्याला. सो त्याचं डबिंग होतं 3-4 वाजल्यानंतर आणि अख्खे दिवस तो कुठलं शूट करून आला होता? लोकमान्य टिळक. सो बापरे! 5-6 महिने लोकमान्य टिळकांच्या बेरीमध्ये जाऊन त्या पद्धतीचे डायलॉग बोलायचे आणि इमिजिएटली 6व्या तासानंतर 15 मिनिटात वाईट बोलायचं. हे इतकं अवघड आहे कुठल्याही ॲक्टरसाठी, की ह्याच्यातून बाहेर पडता येणं. कारण असं आपण म्हणतो ना, की कुठलाही व्हॉईस ॲक्टर किंवा ॲक्टरनी साच्यात नाही अडकलं पाहिजे. हं. आपल्या शेपनुसार तुम्हाला तो शेप नाही बदलायचा. त्या शेपनुसार स्वतःमध्ये चेंजेस करून तो शेप धारण करायचा आहे, की तो तुम्हाला ग्रास्प करता आलं पाहिजे. सो सुबोधदादा, चिन्मयदादा आणि पाट्या नाही टाकत, उरकत नाहीत. हं. जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही ना, तोपर्यंत नाही परत घेऊ, हं. परत घेऊ. जरा त्यांना साउंड इंजिनिअरच्या चेहऱ्यावर दिसलं ना, की हा नाराज आहे हां, हा पुढे जातोय. नाही, ते कधीच पुढे जाणार नाहीत. सो ऑफकोर्स मी स्वतःला खूप लकी समजतो वारवेताई, की इतक्या साउंड इंजिनिअर म्हणून पण, डबिंग डायरेक्टर म्हणून पण इतक्या भारी लोकांबरोबर, मोठ्या लोकांबरोबर मला काम करता आलं आणि सगळ्या जनरेशनच्या आयडियाज वेगळ्या आहेत. हं. कारण लिप मॅच डब टेक्निक इतकं अवघड मानलं जातं. 5 गोष्टींचं मल्टीटास्किंग त्यात असतं. व्हॉईस ओव्हरला सोपं असतं. व्हॉईस ओव्हर आणि लिप मॅच डब या 2 टोटली वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. व्हॉईस ओव्हर म्हणजे फक्त स्क्रिप्ट रिडिंगचे प्रकार आहेत. मग एज्युकेशनल फिल्म्सना आवाज देणं, ई-लर्निंग व्हॉईस ओव्हर, डॉक्युमेंटरी व्हॉईस ओव्हर्स, कॉर्पोरेट व्हॉईस ओव्हर, रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंट्स, ऑडिओ बुक्स. प्रचंड मोठं आता भांडार आहे ऑडिओ बुक्सचं इतकं जास्त कारण आजकाल कोणाकडे वाचायला वेळ नाही. सगळ्यांना ऐकायचं असतं iPod आणि iPad घेऊन. पण लिप मॅच डबिंग हे 5 गोष्टी म्हणजे तुम्हाला स्क्रिप्ट पण वाचायचे, तुम्हाला समोर टीव्ही स्क्रीनवर ते कॅरेक्टर दिसतं त्याची लिप मूव्हमेंट पण बघायचे. हेडफोनमध्ये स्वतःचा आवाज पण ऐकायचा आहे. ज्या कॅरेक्टरला आवाज देतायत त्याचा आवाज पण ऐकायचा आहे आणि डबिंग डायरेक्टरच्या इन्स्ट्रक्शन आणि चांगलं नाही केलं तर वाईट साईड बोलणं ते पण ऐकायचं आहे. सो 5 गोष्टी गडबड होते ना. मी खाली बघत राहू तर लिप मूव्हमेंट्स कोण बघणार? मी समोर बघत राहू लिप मूव्हमेंट्स मॅच करायला तर स्क्रिप्ट कशी बोलू? पाठ नाही होऊ शकत ना. ॲक्टिंग नाहीये, की रट्टा मारला, पाठ केलं आणि कॅमेरा समोर जाऊन बोललं. सो वाचायचंय पण, बघायचंय पण, ऐकायचंय पण आणि डिरेक्शन पण तुम्हाला घ्यायचंय. सो हे इट्स व्हेरी कॉम्प्लेक्स जॉब पण धमाल. मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते, की तरी आता डबिंग करणं खूप सोपं आहे. डिजिटल. म्हणजे आम्ही डिजिटल जे डबिंग आहे. आम्ही जेव्हा सुरुवातीला डबिंग केलंय, इतकं कठीण असायचं, की बापरे! म्हणजे आता तुम्ही निदान टेक्निकली हा शब्द पुढे एक्झॅक्टली. करता, मागे करता. तेव्हा काहीही हो. शक्य नव्हतं. अशा काळात एक्झॅक्टली. म्हणजे मला तुला अशा काळात राइट. लक्ष्मीकांत बेर्डे किंवा बच्चन सर
हे वेगवेगळे श्वास किंवा लक्ष्मीकांत बेर्डेंचं ते हा. असं वगैरे जे असेल ए तर महेश 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 हे सगळं कसं मॅच मॅच कसं करत Serious असतील नाही, रे? प्रश्नच आहे सिरियसली प्रश्न आहे. त्यावेळी जन्म नव्हता झाला आपला, पण हॅट्स ऑफ आहेत म्हणजे सिरियसली. कारण हे अॅनालॉग आणि डिजिटलचे प्रश्न आहे. म्हणजे आता इतकी लोकं नाटकं करतात कलाकार. एक-एक शब्द घे, एक-एक श्वास घे, एक-एक हुंदका घे. हे सगळं आता कॉम्प्युटरमुळे सगळं आयुष्य सोपं झालंय. पण ज्यावेळी कॉम्प्युटर नव्हते, अॅनालॉग पद्धतीने चालायचं. हॅट्स ऑफ आहेत. म्हणून आपण म्हणतो ना आशाताई, लता दीदी म्हणजे त्यावेळी गाण्याच्या रिहर्सल्स व्हायच्या. बरोबर. हो. आता आज एक गाणं रेकॉर्ड करायला फक्त व्हॉईस गाण्याचा डब करायला 5 ते 6 तास लागतात. कारण इतकं एक-एक शब्द हा कणसूर झाला परत घे, हा बेसूर झाला परत घे, हा खाली उचल, ते वर घे. असं लिटरली ठिपक्या-ठिपक्यांची रांगोळी उठते. हं. ऑटो ट्यून ज्याला आम्ही म्हणतो. हं. ऑटो ट्यून म्हणजे काय तुमच्या सुरांनुसार जी रांगोळी उठली असते, जी फिसकटलेली असते. बेसूर म्हणजे फिसकटणं. ती एक-एक, एक-एक पॉइंट म्हणून लाईव्हला गाणारे सिंगर असतात ना, ते खूप भारी मानले जातात. हं. कारण लाईव्हला तुम्हाला मध्ये ऑटो ट्यूनचा ऑप्शन नसतो. बरोबर. म्हणजे बेसूर सुरात आणायला चोऱ्या काय म्हणतात इमिजिएटली पकडल्या जातात. हं. म्हणून शंकर महादेवांसारखा भारी मानले जातात. कारण इतक्या हजारो लोकांसमोर असं लाईव्ह गाणं इज व्हेरी डिफिकल्ट. सो डिजिटल आल्यामुळे आता प्लस मायनस दोन्ही पॉइंट आहेत. कलाकार आळशी झालेले आहेत. म्हणजे मी नाव घेणार नाही, पण मोठे-मोठे सिंगर रेकॉर्डिंग करतानाच सांगतात, "अरे केदार वो मेलोडाईन मार दो." मेलोडाईन म्हणजे एक ऑटो ट्यूनर आहे, की जो बेसूर गोष्टी सुरात आणतो. म्हणजे मात्या धुण्याचं काम बेसिकली ते प्लग इन करत असतं. सो आता आर्टिस्टना ते सुद्धा माहिती आहे, की मी जर माती खाल्ली असेल, तर ती धुवायची कशी, कुठल्या पाण्याने धुवायची, किती फोर्सनी धुवायची, हे पण ते माईकवरच आम्हाला सांगत असतात साउंड इंजिनिअरला. इतकं आता बेसिकली अर्थात म्हणून ना मॅन बिहाइंड द मशीन इज व्हेरी इम्पोर्टंट. सो हं. रेकॉर्डिस्ट जो बसतो ना, हं. तो खूप महत्वाचा आहे. कारण तो ब्रिज आहे ऑडियन्स आणि आर्टिस्टच्या मधला. सो तो जितकं चांगलं काम करेल, पॉलिश करेल, प्रोसेस करेल, तितकं आपल्यासमोर ते एक प्रॉडक्ट म्हणून खूप चांगलं येतं. सो काम खूप वाढलंय आता त्या रूममधलं, कंट्रोल रूममधलं, ॲब्सोल्युटली. साउंड इंजिन. मगाशी बोलता-बोलता आपण छावा या तुझ्या मोठ्या प्रोजेक्टविषयी बोललो. त्या प्रोजेक्टच्या काही आठवणी सांगा आम्हाला? हो, छावा मी नेहमी सगळ्या लोकांना सांगतो, की म्हणजे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला लक्षात राहील छावा. कारण ऑफकोर्स हिस्टॉरिक एवढी प्रचंड मोठी फिल्म आणि छावा ना आमच्यासाठी माझ्या करिअरची रिस्क होती. रिस्क का होती तुला सांगतो. छावाचं जे क्यूसी होतं म्हणजे क्वालिटी चेक होतं, ते हॉटस्टार नव्हतं करणार. हं. ते डायरेक्ट मॅकडॉक प्रोडक्शन करणार होतं, स्वतः दिग्दर्शक करणार होते. हं. तुला माहिती आहे दिग्दर्शकाला स्वतःची फिल्म हे बाळासारखं असतं. एक कण सुद्धा त्याला इकडं-तिकडं होऊन चालत नाही आणि अशा स्थितीमध्ये मला हॉटस्टारवाल्यांनी सांगितलं, "केदारजी ये देखिए, आपके लिए ना ये जुगार जैसा है. लागला तर मोठा शॉट लागेल तुम्हाला आणि पुढे ह्याच्यापुढे तुम्हाला फिल्मची लाईन लागेल, जी नशिबाने आता लागली आहे छावाच्या कृपेमुळे आणि त्यांच्या पुण्याईमुळे आणि नाही, जर नाही करू शकलात तर इतकं नाव खराब तुला माहिती आहे, आपल्या इंडस्ट्रीमध्ये नाव खराब व्हायला वेळ लागत नाही. पैसे कमवायला आयुष्य पडलंय, पण नावाला आपण नेहमी कलाकार लोकं जपत असतो. पण ते कमवायला इतकी वर्ष आपण मेहनत घेत असतो आणि एक वाईट प्रोजेक्ट, एक वाईट काम हे तुम्हाला इंडस्ट्री बाहेर फेकून कधी घेऊन जाईल, हे सांगू नाही शकत. सो फॉर्च्युनेटली आम्ही लकी आहोत, की आम्हाला लक्ष्मण सरांबरोबर भेटता आलं, त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करता आली आणि अजून एक खूप मोठं आमच्यासाठी टास्क होतं, की 10 दिवस होते. म्हणजे 10 दिवसात फक्त छावा आम्ही केलाय. अख्खी फिल्म. इन्क्लुडिंग ट्रान्सलेशन. अख्खी फिल्म 2 तास 37 मिनिटाची आय थिंक हो, छावा फिल्म असेल. हो. मोठी फिल्म आहे. आजकाल फिल्म दीड पावणे 2 तासात संपतात. पण इतकी मोठी ऐतिहासिक फिल्म ज्याच्यात हजारो मॉब आहेत, लढाया, मारामाऱ्या, आरडाओरडी, इतकी कॅरेक्टर्स आणि हे आम्हाला हिंदी दिला होता. ट्रान्सलेशन, ट्रान्स्क्रिप्शन, अडॅप्शन पासून हे सगळं आम्ही 8 का 10 दिवसामध्ये रात्रंदिवस मग डायलॉग करून पण तुम्हीच लिहायचे होते मराठीत? एक्झॅक्टली. सी कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा माझ्याकडे येतं, बरं. म्हणजे समजा आता हॉटस्टारचा जसं स्टुडंट ऑफ द तिसरा पार्ट आलाय. सो त्याचं हिंदी मला धर्मा प्रोडक्शनकडनं मिळालंय. त्याच्या पुढचं सगळं मी करून त्यांना मराठी तयार ऑडिओ फाईल द्यायच्या ॲज अ सिंपल सिक्वेन्स. ओके. सो ते ऐकायचं. फक्त होतं काय ना, आपण बघ अनेक लोकलायझेशनचे प्रोजेक्ट जेव्हा ऐकतो तेव्हा असं म्हणतो, की यार आपण असं कुठे मराठी बोलतो? आपल्याला ते विचित्र वाटतंय. हे असं कुठे आपण बोलतो का? सो हेच आम्ही खोडून काढायचा अनेक वर्ष प्रयत्न करतोय, की रिअल लाईफमध्ये जसं आपण सहजपणे बोलू, तसंच फिल्ममध्ये ऐकू आलं पाहिजे. म्हणजे मल्याळम सर्वम माया हिट फिल्म आहे हो, साऊथमध्ये, हो. जी आपण मराठी डब केली आहे. हो, हॉटस्टारला. हो. हां, वाह, हां, वाह, वाह! कंप्लीटली. ओके. अप्रतिम फिल्म म्हणून पण अप्रतिम आहे. फार गोड आहे तो. आणि सगळ्या माझ्या स्टुडंट्सना मी श्रेय देईन, इतकं भारी काम केल्याचं. इव्हन छावाला सुद्धा. सो मल्याळम, तमिळ, तेलुगू जेव्हा तुम्ही फिल्म करता मराठीमध्ये, तेव्हा त्याच्यातला जो ह्युमर आहे, त्याच्यातला विनोद तसाच्या तसा नाही घेताय. तो मराठी लोकांना रिलेट झाला पाहिजे ना. बरोबर. सो हे म्हणून त्याला आम्ही अडॅप्शनच म्हणतो. आम्ही ट्रान्सलेशन म्हणत नाही. आणि छावा एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी असते होती. कारण तुला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराजांची फिल्म करताना एक शब्द जरी मी चुकीचा घेतला, तरी मला लक्ष्मण सर म्हणले होते, "केदार,
स्वतः ट्रान्सलेशन चेक केलं सरांनी. म्हणजे त्यांच्या केबिनमध्ये आम्ही गेलो होतो अंधेरीला यशराजच्या समोर. ह्यूज केबिन आहे, ह्यूज. पण इतका डाउन टू अर्थ माणूस आहे. म्हणजे आज मला क्षितिज सांगत होता, क्षितिज पटवर्धन, मित्र आहे खूप चांगला, की तो म्हणला, "केदार कसं आहे इंडस्ट्रीमध्ये सरांनी 800 कोटी आज केलेत छावा फिल्मचा बॉक्स ऑफिस पाहिलं तर. आज 100-150 कोटी जरी केलं ना, तरी ज्या माझ्यात लोकं फिरत असतात मुंबईमध्ये आणि हा 800 कोटीची फिल्म केलेला माणूस एवढे साधे कसे राहू शकतात?" I know. सो मी नेहमी म्हणतो ना, की फक्त मला असं टॅलेंट लोकांकडनं घ्यायचं नाहीये. मला त्यांच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या पण आपण नेहमी ग्रास्प करत असतो, की यार ह्याचं काय घेता येईल आपल्याला, ह्याचं काय घेता येईल. सो लक्ष्मण सरांनी लाईन अँड लाईन छावामध्ये अजून 2 को रायटर आहेत त्यांच्याबरोबर. सो आम्ही त्यांच्याबरोबर बसून अख्खा पिक्चर आम्ही लाईन बाय लाईन चेक केला आणि जेव्हा त्यांना 100% खात्री पटली, की येस ह्याच्यात कुठलाही चुकीचा शब्द नाहीये. वाद होतील, काहीतरी उद्या जाऊन प्रॉब्लेम होईल, असं काही नाही. आता केदार जा, कारण केदार तुझ्यावर येईल ते सगळं. हं. तू ट्रान्सलेट करतोय. ट्रान्सलेटर म्हणून ऐतिहासिक फिल्मवाल्यांची जबाबदारी खूप मोठी असते. आणि मग पुढे गेलो. संभाजी महाराजांच्या कॅरेक्टरसाठी कोणी सिलेक्ट होत नव्हतं. लोकांसाठी मी एक प्रोसिजर सांगतो. कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा येतं, तेव्हा 8 ते 10 कॅरेक्टर्स बेसिकली आम्हाला ऑडिशन करून द्यायचे असतात. बाकी सगळी कॅरेक्टर्स ही मला सिलेक्ट करायची असतात ॲज अ डबिंग डिरेक्टर. सो ती 8-10 कॅरेक्टर जेव्हा करतो, जेव्हा आपल्याकडे जी लोकं वर्कशॉप करायला येतात, ऑफकोर्स त्यांना आपण चॅनलाइज करतो. कारण शिकायला जेव्हा तुम्ही येता, तेव्हा ऑब्व्हियसली प्रत्येकाची एक्स्पेक्टेशन असते, की मला काम पाहिजे. बरोबर. फॉर्च्युनेटली आपल्याकडे दोन्ही आहे. हं. म्हणजे वर्कशॉप सुरू करण्यामागे उद्देशच तो होता, की डेला प्लॅटफॉर्म पण आहेत आणि शिकवण्याचं नॉलेज पण आहे. या दोन्ही गोष्टी हँड इन हँड असल्यामुळे छावाला मला टेन्शनच आलं नाही. कारण इतका प्रचंड स्टुडंट्स आपल्याकडे होते, जे खूप भारी-भारी टॅलेंटेड आहेत, उत्तम प्रकारे लिप मॅच शिकलेले माझ्याकडेच. त्यांनी इतकं भारी काम केलंय. सो आम्ही ते सगळं काय म्हणतात मोठं शिवधनुष्य आम्ही एवढं पेलू शकलोय आणि संभाजी महाराजांसाठी आम्ही 22 ऑडिशन दिले असतील. हं. म्हणजे क्लायंटला पाठवलेत. आता क्लायंटला जेव्हा 22 ऑडिशन पाठवतात, तेव्हा मी 50 घेतलेले असतात. आणि त्यातनं तू मी परत काढून एक फिल्टर पाठवतो. करणार, की हो, मला हो. वाटलं होतं याचा आवाज जाईल पण नाही यार. म्हणजे हं. कधीतरी आवाज मॅच होतो, तर परफॉर्मन्स मॅच होत नाही. कधीतरी हं. परफॉर्मन्स वाईज तो भारी खूप करून जातो, पण आवाज नाही मॅच होत. जसं एंडला बघ, एंडला तो ट्रॉली शॉट आहे. सगळे जेव्हा जमतात, लढाई करायला निघणार असतात ते. सो नमः पार्वती पते. आता इथं तुमचं टेक्स्चर मॅटर करतं. मी जर माझ्या आवाजात मला परफॉर्मन्स मी खूप चांगला करतोय, ठीक आहे. नमः पार्वती पते, हर 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 महादेव. माझा ओरिजिनल आवाज चेमना आहे, नेझल आहे. त्याच्यामध्ये काय सदाशिव पेठेतला भोचकपणा येतो बेसिकली. सो इथं फक्त परफॉर्मन्स देऊन उपयोग नाहीये. मला टेक्स्चर बदलायला. नमः पार्वती पते, हर 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 महादेव. आता हे कॅरेक्टर केलंय ह्यांनी, कोण आपले संभाजी महाराज, विकी कौशल सर. बरोबर. आता विकी कौशल सरांचा जितका वेळ तोंड उघडं आहे, तितका वेळ तुमचा महादेव लांबला पाहिजे. बरोबर. दॅट्स अगेन अ ट्रिक फॉर दॅट डबिंग Actor. आर्टिस्ट. येस. सो हे खूप अवघड असतं गं. कारण विकी कौशल सरांचं डायफ्रॅगमॅटिक ब्रीथिंग इतकं जास्त आहे. तर तुमचं ते आहे का नाही हा मुद्दाच नाही. महादेव तुम्ही जर बंद केलं, तुमची बॅटरी संपली आणि तिकडे विकी कौशल सरांचा उघडा ना महाराजांचा, आवाज ऐकूच येत नाही. सो महादेव आता बंद झालं. सो हे लिप मॅच डबमध्ये आणि छावामध्ये आम्हाला खूप टास्क. किंवा कवी कलश कॅरेक्टर आहे. हं. कवी कलश हे त्या ऍक्टरनी पण अमेझिंग खूप काम केलंय. छावा अप्रतिम. पाहिला असशीलच तू. येस, येस. सगळ्यांनी पाहिला असेल. सो त्याच्यात जे शेवटचा सीन आहे, की महाराजांपासून त्यांना दूर घेऊन जाता आणि ते ती प्रतियोगिता, कविता करतात. कविता आणि अमेझिंग. आणि ते जखमी आहेत. आता त्याच्यामध्ये काय वरच्या पट्टीला म्हणजे इतक्या टिपेत आवाज कसा जाऊ ते शकतो? वेगवेगळे होतायत दोघं जण. एक्झॅक्टली लांब जातायत ना. लांब जातायत. सी हं. पिच ऑलवेज शो द डिस्टन्स बिटवीन टू कॅरेक्टर्स. पर्स्पेक्टिव्ह. कधी हाय पिच मध्ये बोलायला पाहिजे. जर मला लांबच्या माणसाशी संपर्क करायचा असेल, तर हाय पिच मध्ये बोलायला पाहिजे. म्हणजे मी हाय पिचचं एक्झाम्पल देताना नेहमी इलेक्शनचं देतो. हं. वरच्या पट्टीत, की ते क्राउडी एरियामध्ये जाते ना, आजूबाजूला गजबज आहे. सो पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2014 यांच्या विचार किंवा भंगारवाला. हं. त्यांना पोचवायचं ना 5व्या मजल्यावर ज्या काकू उभ्या आहेत त्यांच्या भंगारवाले. सो ते जनमानस के भूपर होगे चरम चमकती. पण हे छान मस्त निवांत नुसती हाय पिच मध्ये कविता झाली तसं नाही ना. ते जखमी आहेत, रक्त वाहतंय, परत त्यांना नेतायत, शेवटचा काही सेकंद राहिलेले आहेत त्यांच्या आयुष्याचे. सो त्याच्यात हार्श टोन आला पाहिजे. हो. मग अशी जे आपण व्हॉल्यूम पिच टोन, करेक्ट. जनमानस के भूपर होगे चरम चमकती धूपर होगे हम नमक है महाराज. सो हे असा आवाज करताना तुमच्या व्होकल कॉर्ड्सची स्ट्रेंथ खूप जास्त मॅटर करते. आणि ती बॉर्डर आहे ना नाजूक. तुम्ही अति जास्त हार्श करायला गेलात तर शब्दांची क्लॅरिटीच जाईल. बरोबर. म्हणजे मी असं नाही करू शकत, "जय महाराज,
कळतच नाहीये काय बोलले. काय हा सो मधनच मला क्लॅरिटी पण आणायची आहे, मधनच मला ते खराब पण टेक्स्चर करायचंय, स्क्रॅचीनेस. इट इज व्हेरी, व्हेरी डिफिकल्ट. ट्रिमेंडस. सो अमेझिंग पण मग हे पद्धतीने. कोणी आवाज डब केले सांगू शकशील? हो, कवी कलश पंकज म्हणून आमचा मित्र आहे. बरं. त्यांनी केलं. संभाजी महाराज सिद्धार्थ म्हणून आमचा मित्र आहे, सिद्धार्थ कुलकर्णी पुण्याचेच आहेत. त्यांनी केलं. श्वेता कुलकर्णी म्हणून आमची स्टुडंट, हे सगळे आपले ऑलमोस्ट सगळे स्टुडंट आहेत. हो. सो येसूबाईंचं कॅरेक्टर श्वेता कुलकर्णींनी केलंय. सो हा जो एक आनंद आहे ना, की आपल्याच स्टुडंट्सनी एवढ्या भारी प्रोजेक्टमध्ये आवाज देणं, त्यांना तो चान्स देणं, त्यांना तो चान्स देता येणं, ह्याचं एक वेगळंच समाधान बेसिकली मला मिळत असतं. सो शिकवणं हे पॅशन आहेच आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त हे जे छान-छान प्रोजेक्ट्स येतात ना, I know. त्याच्यामध्ये काम करण्याची जी मजा आहे ना यार, ती कंपेअर नाही करू शकत पैशामध्ये आपण कधीच. सो छावा इज ऑल्वेज लाइक मेमोरेबल लाईफटाईम एक्सपिरियन्स होता क्या आमच्यासाठी. मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की तुम्ही नक्कीच छावा पाहिला असेल. आता आपण पुन्हा एकदा हा छावा मराठीमध्ये पाहूया आणि तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवरस हा अभिनयाचा एखाद्या ऍक्टरसाठी किंवा कोणाहीसाठी हा बेस आहे. मग तो Right. डान्सर असेल, Right. ऍक्टर असेल, व्हॉइस डबिंग आर्टिस्ट असेल. Yeah. पण असं नवरस जर लाईव्ह आणि कार्टून डबिंग मध्ये म्हणजे हम्म. नॉर्मल माणसाला आणि हम्म. कार्टूनला डब राईट, करायचं असेल राईट. तर नवरसाचा कसा उपयोग करून आपण ते करू शकतो? चालेल. मी एक एक वाक्य घेतो आणि ते एक वाक्य तुला करून दाखवतो, म्हणजे लोकांनाही समजायला सोपं जाईल. ठीक आहे. 9 रस आपण मानतो. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स, रौद्र आणि शांत. हे बेसिक आपल्या आयुष्यातले 9 रस आहे, ज्याच्यावर वाचिक अभिनय आधारलेला आहे. सो मी एक वाक्य घेतो, कार्टून कॅरेक्टर लाईव्ह असं करत जातो. ठीक आहे. पहिले शृंगार रस. सिंपल, नॅचरल. ऐक ना, तू काय कमाल दिसतेस यार. ए चल ना, आपण फिरायला जाऊया का? त्यांनी नॅचरल, सटल, रोमॅन्टिक. हे जर कार्टून असेल, हे ऐक ना, वाओ यू आर लुकिंग सो ब्यूटीफुल, आप कितनी अच्छी लग रही हो, चलो भाई मेरे साथ घूमने चलते हैं. ओव्हर एक्झॅगरेशन, ओव्हर मॉड्युलेशन. वीररस, ऐतिहासिक फील. चढत्या वाढत्या हिंदवी स्वराज्यावर शत्रू सतत चाल करून येत होता. असाच एक शत्रू महाराजांवरती चालून आला, त्यांनी मोठा आकांत मांडला. सो वीररस कार्टूनमध्ये तसा नाही होऊ शकत. वीररस हा एकच रस मला सगळ्यांना सांगायला आवडेल, की त्यातल्या त्यात असा आहे, की ज्याच्यात मेलोड्रामा करायला लागतो. थोडंसं ओव्हर ॲक्ट करायला लागतं असं मला वाटतं. बाकी सगळे रस म्हणजे हे विक्रमजींचीच शिकवण आहे परत एकदा, की विक्रमजींचं एक खूप सुंदर वाक्य आहे भार्गवीताई. अभिनय न करण्याचा अभिनय करता आला पाहिजे. म्हणजे अभिनय न करण्याचा अभिनय म्हणजे काय? हे सगळं खोटंच आहे ना. आपण जे करतो ते शेवटी खोटंच आहे. पण इतकंच खोटं केलं पाहिजे जे खरं वाटेल. हे हे इतकं पक्कं माझ्या डोक्यात बसलंय. त्यामुळे मी नेहमी माझ्या स्टुडंट्सना शिकवताना सांगतो, की जे सटल, नॅचरल, साधं आहे ना, ते जेव्हा गरज आहे तेव्हा तसं पण करता आलं पाहिजे. जेव्हा एक्झॅगरेशन आहे, कार्टून फिल्म्स आहेत, तसं पण करता आलं पाहिजे. म्हणजे करुण आहे, सॅड आहे. समजा मला नॅचरल, सटल करायचंय. अभि, अभि अरे काय चाललंय तुझं? आता तरी जागा हो ना. हे सगळं नको होतं रे मला. पैसा, प्रसिद्धी, यश हे सगळं नको होतं. हेच जर कार्टून कॅरेक्टर असेल तर, ए नहीं भाई, तुमने मुझे क्यों मारा है, मैं नहीं जा सकता. केवढा डिफरन्स आहे बघ. कारण कार्टून कॅरेक्टरमध्ये पण त्यावेळी ते डोळ्यातून कारंजी उडत असणार. ते कॉमेडी पद्धतीनेच दाखवलं जातं ना. सो नीड टू एक्झॅगरेट. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, शॉक, सरप्राईज. काही काय? हो? असं झालं? असं कसं होऊ शकतं? कसं शक्य आहे? आश्चर्य, शॉक, सरप्राईज, नॅचरल. कार्टून, ए भाई, ऐसे कैसे हो सकता है, ये किसने किया है, नहीं भाई ये नहीं हो सकता, अरे बाबा मुझे बचाओ, मुझे बचाओ. इट्स अ कार्टून कॅरेक्टर. हास्य. द मोस्ट डिफिकल्ट एक्सप्रेशन इज हास्य. व्हाय? बिकॉज हास्यामध्ये हचं उच्चारण असतं आणि हचं उच्चारण करताना कंपल्सरी तुमच्या बेंबीच्या देठापासून एनर्जी लागते. करेक्ट. तुला माहिती आहे ॲक्टरसाठी नॅचरल हसता येणं इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. खूप कमी लोक आहेत की जे उत्तम प्रकारे हास्यरस ॲज अ डबिंग आर्टिस्ट प्रेझेंट करू शकतात. मला जर नॉर्मल नॅचरल करायचं आहे तर अरे अरे माझं ऐकून तर घे. मला मला कंट्रोलच होत नाहीये. हे नॅचरल खटके कधी येतील? जेव्हा पोटाच्या पोकळीत श्वास साठवून ठेवण्याची क्षमता तुमची चांगली असेल तेव्हाच येतील. हेच कार्टून कॅरेक्टर असेल तर, अरे भाई, मैं हंस हंस के पागल हुआ हूँ,
झालं. हे पूर्ण जे काही इथं पेट्रोल भरलेलं होतं ते संपवलं. भयानक घाबरवतोय मी. गडद रात्र आणि त्यात मुसळधार पाऊस. आता मी लो पिच केला आणि हार्श टोन करतोय. सारे असं म्हणतात रातकिड्यांचा, जे आम्ही आता स्टोरी टेलसाठी करतो. स्टोरीसाठी खूप भयकथा असतात. जे आपल्याकडे स्टुडंट शिकायला येतात, ज्यांचा आउटपुट चांगला येतो, ते सगळे या प्रकारांसाठी आपण कमर्शियली चॅनलाइज पण करतो. हा सगळ्यात मोठा USP आहे आपल्याकडे, की आपण पुढे चॅनलाइजही करतो, कामही देतो. सो नेहमी मी त्यांना शिकवताना सांगतो, की जर भयकथा आहे तर स्पीडवर कंट्रोल पाहिजे. आणि तेवढ्यात मागच्या दरवाजाजवळ आवाज झाला. पण हे नॅचरल झालं. हेच कार्टून फिल्म असेल तर हाँ, मैं तुम्हें नहीं छोड़ूंगी, मार डालूंगी तुम्हें, खून पी जाऊंगी. कुठे टेक्स्चर नेतोय बघ मी. म्हणजे नॅचरल करताना माझी टोनल क्वालिटी, व्हॉल्यूम, पिच, टोन हा किती वेगळ्या लेवलला आहे आणि कार्टूनला वेगळा आहे. आता उलटं, म्हणजे मी नेहमी म्हणतो याला सबपाठ पडतात भयरसाला. मी घाबरलोय किंवा घाबरवतोय. राईट? स्केरी ऑर स्केर्ड. सो आता मी घाबरवलं, आता मी स्वतःच घाबरलोय. नाही, 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 मला काही करू नका. मला खूप भीती वाटते. नाही, मला प्लीज मला काही करू नका. तर मी प्रचंड घाबरलेलो आहे आणि हे जर कार्टून फिल्म करायला असेल तर नहीं बाबा, मुझे बहुत डर लग रहा है. नहीं 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 नहीं, वहाँ पे मत जाओ, वहाँ पे मत जाओ, वहाँ पे खतरा है, वो तुम्हें मार देगा. नहीं नहीं, जंगल मतलब खतरा, खतरनाक खतरा. सो दॅट्स अ भयरस फॉर द कार्टून कॅरेक्टर. बिभत्स, बिभत्स रस नाही करून दाखवत. बिभत्स म्हणजे किळसवाणा हा जास्त व्हिज्युअल्समधनं दाखवण्याचा रस आहे. जर फ्रँकली मग अशी जे छावाचं आपण एक्झाम्पल पाहिलं त्याला आपण बिभत्स म्हणू शकतो. कारण हाय पिच, वरची पट्टी, हार्श टोन, शेवटची जी कविता जनमानस हे सगळं बिभत्स रसामध्ये जाईल. रौद्र, राग, चिडचिड. यार कळत नाही का तुला? वेडा आहेस तू? हा, डोकं फिरलंय का तुझं? दॅट्स अ व्हेरी नॅचरल सटल राग. आणि हे जर कार्टून असेल तर हे भाई, पागल हो क्या? तुम समझते क्या हो अपने आप को? ये ऐसे नहीं चलेगा, ये ऐसे नहीं चलेगा, ये ऐसे नहीं चलेगा भाई. पागल हो क्या? सो आवाज पण बदललाय आणि त्या आवाजामध्ये, बदललेल्या आवाजामध्ये मी रौद्रराज दाखवतोय. अँड लास्ट इज शांत, कूल, काम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमचे डोळे शांतपणे बंद करा, निवांत करा. आस्था चॅनेल लावा, सत्संग चॅनेल लावा. 24/7 तुम्हाला शांत रस बघता येईल. तुम्ही तुमच्या आत्म्याला विचारा. किंवा रामायण आहे, त्याच्यामधला राम आहे. आता त्याला मला आवाज द्यायचा आहे तर स्लाइटली चुकून सुद्धा वरचा पीच झालेला चालणार नाही. इमॅजिन कर, योगासनांच्या शेवटी शवासनला त्या योगा टीचरचा हाय पिच असेल, तुमची बॉडी रिलॅक्स होतीये. ती म्हणे अरे रिलॅक्स कुठलं, पहिले सूर खाली घे, त्यांनी त्रास होतोय आम्हाला. तुमची बॉडी, किंवा उलटं कधी कधी लोक काय करतात, मायनसला जातात. म्हणजे तुमची बॉडी रिलॅक्स होते. भीती वाटते. मी येऊ तिकडं धमकी देताय का इन्स्ट्रक्शन करताय. सो तुम्हाला ती थिन बॉर्डर लाईन असते ना, ती बेसिकली कळली पाहिजे, की शांत म्हणजे किती शांत, कुठली पट्टी, कुठला व्हॉल्यूम, कुठला टोन, हे सगळं. आणि शांत कार्टूनमध्ये होऊ शकणार नाही, कारण नाही तर कार्टून बंद पडतील. कार्टून इज ऑलवेज फॅन्टसाईज केलेली गोष्ट आहे. जसं व्हिज्युअली ते फॅन्टसाईज केलं जातं, तसंच व्हॉइस वाईज पण खूप जास्त ओव्हर. या 9 रसांवर तुमची कमांड यायला पाहिजे, तर तुम्ही या क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे काम करू शकाल असं मला वाटतं. हे इतकं सुंदर तू सगळं आता आम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवलंस. पण ह्याच्याकडे एक करियर ऑप्शन म्हणून बघताना काय विचार केला पाहिजे आणि काय स्वतःची मेंटल तयारी केली पाहिजे असं तुला वाटतं? अ, सगळ्यात पहिली गोष्ट मला सगळ्यांना सांगायला आवडेल, की मुळात हे क्षेत्र पूर्ण वेळेचं क्षेत्र म्हणून खूप कमी लोकं करतात. मी असं म्हणणार नाही करू नाही शकणार. अनेक लोकं आहेत 40-50% की जी पूर्ण वेळ या क्षेत्रात आहेत. या क्षेत्रात म्हणजे व्हॉइस ओव्हर आणि डबिंग क्षेत्रामध्ये. कारण प्रॅक्टिकली विचार करायला गेलं तर यू कॅनॉट यूज युअर व्होकल कॉर्ड्स फ्रॉम 9 to 5 एव्हरी डे लाईक ऑफिस टायमिंग. इट्स नॉट इझी. 4 दिवसात तुमचा आवाज जाईल. पण म्हणूनच आम्ही ते व्हॉइस कल्चर आणि शिकवतो, की जो त्रास कमी व्हावा. पण नॉर्मली लोकं पार्ट टाईम इन्कम म्हणून ह्याच्याकडे बघतात, की माझा एखादा सगळ्यात बेस्ट USP भार्गवी इथे हाच आहे, की तुमचा मेन बिझनेस, मेन जॉब, मेन सगळ्या गोष्टी, घरी कोणी हाऊसवाईफ असेल, मुलं लहान असतील, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून पण एक्स्ट्रा टाईममध्ये करता येण्यासारखं हे प्रोफेशन आहे. सो आपल्याला एक सुप्त इच्छा असते, इतकी वर्ष आपल्यावर जबाबदाऱ्या असतात, मुलं, नवरा, संसार, लायबिलिटीज, याच्यामध्ये आतला आवाज ऐकायला आपल्याला वेळच झालेला नसतो किंवा शक्य नसतं. सो मी अनेक लोकांना सांगू इच्छितो, की ह्याला एज रिस्ट्रिक्शन्स काही नाही आहेत. जसं ॲक्टरसाठी कुठली एज रिस्ट्रिक्शन नसतात. तुम्ही ज्या वयात चालू कराल त्या प्रकारे कॅरेक्टर्स येत जातात. तुम्ही जर 70मध्ये चालू केलं तर आजी आजोबांचे रोल कराल. तुम्ही जर 10 वर्षाला चालू केलं तर छोटं. इट्स सेम. पॅशन पाहिजे,
पण तेच आहे, आम्ही आमच्याकडे वर्कशॉपला ॲडमिशन देताना ना, मी माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट क्रायटेरिया असतो म्हणजे व्हॉईस ऑडिशन. मी जोपर्यंत व्हॉईस टेस्ट घेत नाही इथं येणाऱ्या लोकांची, तोपर्यंत मी त्यांना ॲडमिशन देत नाही. सो तुम्हालाही सगळ्यांना सांगायला आवडेल, तुम्हाला जेन्युइनली या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल, तर आपण मराठीत काय म्हणतो, आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार. सो बेसिक एलिजिबिलिटी आधी चेक करायला लागते, कारण मला असं वाटतं ना, फ्रँकली तुमचे पण पैसे वाया नाही गेले पाहिजेत. हे क्षेत्र असं नाही की कुणीही करू शकेल. बेसिक काही गोष्टी तुमच्यामध्ये असायला पाहिजेत. बेसिक म्हणजे काय ते सुद्धा सांगतो, लोकांना लगेच कळेल. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या कधी आयुष्यात शिकवून येत नाहीत. व्हॉईस क्वालिटी आणि भाषेवरचं प्रभुत्व. भाषा ही चांगलीच पाहिजे. चांगली वाईट म्हणण्यापेक्षा ॲटलीस्ट मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषांपैकी एक भाषा शुद्ध पाहिजे, स्पष्ट पाहिजे. सो त्याच्यातले प्रोनन्सिएशन तुमचे चांगले पाहिजेत तर. कारण हा कोर्सला भाषा नाही शिकू शकत आपण. कारण भाषेवर लहानपणापासून संस्कार होतात. आपलं स्कूलिंग, आपली बॅकग्राऊंड, आपले आई-बाबा, आपण घरी काय बोलतो त्याच्यानुसार ऑब्व्हियसली आपली भाषा बनत असते, बिघडत असते. आणि व्हॉईस क्वालिटी. देवाने जे काही तुम्हाला टेक्स्चर दिलेलं आहे ते प्रत्येक प्रकारात तुम्ही आवाज बदलून नाही करू शकत, राईट? सो बेसिक व्हॉईस क्वालिटी ही तुमची चांगली, बरी अशी पाहिजे. मग त्याच्या पुढचं काम आम्ही करू, त्याच्यावर संस्कार करण्याचं. सो प्रत्येक येणाऱ्या माणसाला, ज्यांना कुणाला आमच्याकडे ॲडमिशन घ्यायचे, त्यांना कंपल्सरी मी व्हॉईस टेस्ट पाठवायला लागतो, व्हॉईस ऑडिशन पाठवायला लागते. 2 मिनिटाचा कुठलाही कंटेंट बेसिकली माझ्या WhatsApp नंबरला पर्सनली पाठवायचा. तो मी इव्हॅल्युएट करतो, चेक करतो आणि मला जर वाटलं की येस, हा माणूस नक्की या क्षेत्रात काहीतरी बरं करू शकेल, तरच आम्ही मुळात ॲडमिशन देतो. आणि त्याच्याकरता कुठलीही एज रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. 9-10 वर्षांपासून पुढे ते अगदी म्हणजे माझ्याकडे एक 6 महिन्यापूर्वी 83 का 84 वर्षाचे आजोबा पण आले होते. म्हणजे मला आठवते स्पेशल आम्ही फेलिसिटेशन केलं होतं. माझ्याकडे काय कोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये अनेक मुंबईची लोकं इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे मोठे मोठे मेंटर्स आहेत. संकेत म्हात्रे सर आहेत, सोनल कौशल आहे किंवा उदय सबनीस. हे नावसुद्धा तुला ऑफकोर्स माहितीच आहे. उदय सबनीस तर म्हणजे माझं जेवढं वय आहे तेवढा त्यांचा कामाचा एक्सपिरियन्स आहे. पार मोगलीच्या बगीरापासून ते मुफासा, लायन किंग, पुष्पाचा विलन, असंख्य कॅरेक्टर्स उदय सरांनी केले. ते स्वतः शिकवायला येतात. सोनल कौशल येते, राजेश कावा, हे सगळे मुंबई इंडस्ट्रीमध्ये 25-30 वर्ष काम करणारे लोक आहेत. सो ऑफकोर्स मग या लोकांसमोर जर मला स्टुडंट्सना घेऊन जायचं आहे तर ते पण कॅलिबर असलेले लोक पाहिजेत. स्टुडंट्स पण तेवढे चांगले पाहिजेत. म्हणून ही सगळी आधी चाचपणी केली जाते, फिल्ट्रेशन केलं जातं. असे एक्सक्लुझिव्ह 7 किंवा 8 लोक आम्ही चेक करतो. मग त्याला वयाचं बंधन नाही आहे, पॅशन पाहिजे, आवाज चांगला पाहिजे, तर तुम्ही नक्की ॲडमिशन घेऊ शकता. आणि जेन्युइनली काहीतरी भारी काम करण्याची तयारी पाहिजे. कष्ट आहेत का? ऑब्व्हियसली आहेत. इट्स नॉट इझी. आणि सोपं करण्यात मजा काय ना, अवघड गोष्टी आहेत त्याच करण्यात मजा आहे. आणि मला असं वाटतं जर ते 83 वर्षाचे आजोबा शिकायला आले तर त्यांना काहीतरी कठीणच शिकायचं असणार. कारण ऑफकोर्स. एवढं सगळं आयुष्य गेल्यानंतर काहीतरी सुद्धा शिकावं त्यांना असं शिकायचं वाटतंय. तर ते एक्झॅक्टली. तेवढं सोपं म्हणून म्हटलं नसणार. ना, एज हा संबंध नाही का. ती आज सुद्धा आता मी उलटं म्हणतो की आजी आजोबांनी तर शिकायला यायला पाहिजे, कारण त्यांच्यात कॉम्पिटिशनच नाही आहे ना. आज कुठलाही OTT प्लॅटफॉर्म माझ्याकडे आला, पिक्चर आला की प्रत्येक पिक्चरमध्ये छोट्या बाळही असतं, लहान मुलगा असतो, मुलगी असतं आणि अगदी म्हातारे आजो आजी पण असतात. प्रत्येकाला काम आहे. तुम्ही ज्या वयात याल त्या प्रकारची कॅरेक्टर्स कराल. उलट्या आजी आजोबा आले, लहान मुलं आली तर कॉम्पिटिशन नाही, कारण आजी आजोबा शिकायला येण्याचं पर्सेंटेजच कमी आहे. फक्त आवड पाहिजे, पॅशन पाहिजे, काहीतरी भारी करण्याची तयारी पाहिजे. बाकी आमच्यावर सोडा, आम्ही ग्रूम करू. आता हा पुढचा प्रश्न जो आहे ना, तो सगळ्यांना आजकाल भेडसावणारा आहे. तो म्हणजे एआय. हं. एआय मुळे खूप गोष्टी बदलल्या आहेत. या इंडस्ट्रीला एआय मुळे किती फरक पडलाय आणि किती चॅलेंजेस आहेत? येस, खूप जास्त फरक पडलाय. ऑफकोर्स मी उगाच काहीतरी त्याला कोटिंग करणार नाही. जे आहे ते फॅक्ट लोकांना कळली पाहिजे. व्हॉईस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त फरक पडलाय. सगळ्यात मोठा फटका बसलाय एज्युकेशनल व्हॉईस ओव्हर्सना. कारण ई-लर्निंगचं काम इतकं प्रचंड प्रमाणात आपल्याकडे किंवा ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये चालू होतं. ई-लर्निंगला काय असतं ना, कुठलीही वेगळी इमोशन नाही आहे ना. हसायचं नाही, रडायचं नाही, वेगळे आवाज नाही काढायचे. सिंपल स्वतःच्या आवाजामध्ये इन द लास्ट 2 चॅप्टर्स यू हॅव रेड अबाउट लँडफॉर्म्स अँड ड्रेनेज ऑफ अवर कंट्री. Ctrl+N न्यू डॉक्युमेंट तयार करून सुरुवात करूया. साधं सिंपल बोलायचं असतं, जे कुणीही करू शकतं. सो त्याच्यामुळे एआय थ्रू तो व्हॉईस जनरेट करून केलं जातं. पण बाकीचे जे प्रकार आहेत जिथे प्रचंड जास्त इमोशन्स, प्रचंड जास्त एक्सप्रेशन हे लागतं ना, तिथे एआय नाही काम करू शकत किंवा ती इमोशन खोटी येते, असं मला वाटतं. मी तुला 4 वाक्य करून दाखवतो, सो लोकांना लगेच कळेल. एआयची वाक्य आणि केदार आठवलेची वाक्य. ठीक आहे? एक छान प्रेमळ डायलॉग आहेत. "ए ऐक ना, तू मला कॉलेजच्या दिवसांपासूनच आवडत होतास. तेव्हापासूनच मी तुला बघत होते, ऑब्झर्व्ह करत होते. तेव्हापासून माझं खूप प्रेम जडलं होतं तुझ्यावर. पण तेव्हा तुला कधी विचारायची संधीच मिळाली नाही. पण आज तुला विचारतेय, तू माझ्याशी लग्न करशील का? एआय. ए ऐक ना, कॉलेजच्या दिवसांपासून मी तुझ्याकडे बघतेय. तेव्हापासून खरंच प्रेम करते यार मी तुझ्यावर. पण तेव्हा कधी संधीच नाही मिळाली. म्हणून आज विचारतेय. ऐक ना,
माझ्याशी लग्न करशील? सो हे जे आहे ना, हे AI नाही आणू शकत. गेले 1 तास जे मी करून दाखवतोय भार्गवीताई, तू मला सांग ना AI करेल? AI छावाचं शेवटी कवी कलश करेल. AI स्टुडंट ऑफ द इयरमधले श्वास, हुंदके, लिप्स ओपन, ब्रीथिंग मॅच करतो आम्ही लिप मॅचला. त्या कॅरेक्टरनी कधी श्वास घेतलाय, कधी श्वास सोडलाय, हे सुद्धा आम्ही मॅच करतो. कारण जोपर्यंत ते मॅच नाही करणार तोपर्यंत लोकं समरूपच नाही होणार, म्हणजे मिक्स नाही होणार, जेल नाही होणार. आपल्याला असं नाहीच वाटलं पाहिजे ऑडियन्सला, की मी हिंदी डब झालेली मराठी बघतोय. पहिल्या 5 मिनिटांनंतर तुम्ही ती मराठी फिल्म म्हणूनच पाहिली पाहिजे. तर यश आहे त्या डबिंग डिरेक्टरचं आणि त्या आर्टिस्टचं आहे. सो मला अजिबात नाही वाटत, की लिप मॅच डबिंग इंडस्ट्रीमध्ये तर AI काहीही करू शकत नाही आणि केलं तर हे असं खोटं आर्टिफिशियल होईल. बेसिक ह्युमन जी इमोशन आहे, त्याचं जे टेक्स्चर आहे ना, त्या गोष्टी नक्की AI नाही आणू शकणार असं माझं मत आहे. आणि मी माझ्या स्टुडंट्सना तेच सांगतो, कॉम्प्युटर आलेलं तेव्हाही भीती वाटली होती, की अरे कॉम्प्युटर आले आता माणसं जाईल. असं काही झालं नाही, असं कोणाचं काम गेलं नाही. असं घाबरत राहिलं तर काहीच होणार नाही. आपण स्वतःच्या क्राफ्टवर एवढं काम करूया, एवढी मेहनत घेऊया, की आपण ऑलवेज आयुष्यभर त्या AIच्या आयडच राहिलो पाहिजे. असं काहीतरी आपण करून दाखवू शकलो पाहिजे, जे आयुष्यात बाप जन्मात AI नाही करू शकणार. म्हणजे AI बियाची भीती घेण्याची काही गरज नाही असं मला वाटतं. आता तुझ्याकडे जर कोर्स करायचा असेल, तर त्याबद्दल तू काय सांगशील स्टुडंट्सना? मगाशी आपण एज लिमिट तर सांगितलंच. राईट. पण त्या बरोबरीने का हा कोर्स करावा? ॲक्टर्सनी, नॉन ॲक्टर्सनी सुद्धा हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे असं तुला वाटतं? आवाजाच्या क्षेत्रात इतक्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. आपल्याला माहीत नसतं लेमॅनला, की आज माझ्या आवाजाचा पूर्वीच्या काळी एक आकाशवाणी होती. त्याचं फार तर मॉडर्न रूप झालं आरजेइंग. पण आरजे असे किती असतात? एका रेडिओ स्टेशनमध्ये 5-6 आरजे असतील, अशी किती रेडिओ स्टेशन आहेत. सो त्याला लिमिटेशन्स आहेत. आकाशवाणीसुद्धा तो एक फॉर्म झाला पूर्वीचा. पण आजच्या काळाची जी गरज आहे, की डॉक्युमेंटरी व्हॉईस ओव्हर्स, कॉर्पोरेट व्हॉईस ओव्हर्स, रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंटला तर मरणच नाही. कारण मार्केटिंग हे आयुष्यात किती म्हणजे चालूच राहणार आहे. आणि मीडिया इंडस्ट्री अशी आहे ना, की तुम्हाला दुःख होऊ दे, आनंद होऊ दे, काही होऊ दे, पिक्चर बघणं आपण सोडत नाही, OTTच्या रिमोटचं बटन क्लिक करणं आपण सोडत नाही, रात्री 12 वाजू देत नाही तर सकाळी 7 वाजता. सो हे सगळं चालूच राहणार. सो प्रचंड संधी उपलब्ध आहेत. फक्त तुमच्यामध्ये शिकण्याची प्रचंड जास्त जिद्द पाहिजे, मेहनत घेण्याची तयारी पाहिजे. कॉम्पिटिशन आहे का? तर ऑब्व्हियसली आहे. प्रचंड जास्त कॉम्पिटिशन आहे. असं कुठलं फील्ड आहे आता, की जिथं मीच जाईन आणि मी असीन बाकीची लोकं? फक्त तेच आहे. मी मगाशी म्हणलंच तसं, की डायरेक्ट आम्ही कुणालाही ॲडमिशन देत नाही. कारण आम्हाला जेन्युइनली असं वाटतं हा आमचा बिझनेस नाही आहे. हा आम्हाला आमच्या गरजेपुरता, आमच्याकडे जे एवढे प्रेस्टिजियस मोठे भारी प्रोजेक्ट्स येतात त्याच्याकरता आम्ही ग्रूम केलेले भारी आर्टिस्ट मिळावेत, हा माझा स्वार्थ आहे त्याच्यामागचा. आणि समोरच्या येणाऱ्याचा स्वार्थ हा असावा, की मी नुसतं शिकून करू काय? मी जर आज केदार सरांकडे शिकायला येते, ऑब्व्हियसली मला काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे. कारण मला इंडस्ट्रीतलं काहीच माहीत नाही आहे. म्हणजे आमच्या कोर्समध्ये तर मार्केटिंगची पण केवढी लेक्चर्स आहेत. सोशल मीडिया कसा हँडल करावा, कारण ती काळाची गरज आहे. चांगलं आहे का वाईट हा मुद्दा नाही. जसं आपण टाईमपास म्हणून वापरतो, तसं प्रोफेशनली ॲज अ व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट मी फेसबुकवर ब्रँडिंग कसं करू, हे सगळं आपल्या कोर्सचा भाग आहे. सो हा कोर्स हा फक्त एखादा स्किल शिकवण्यासाठी नाहीच आहे. स्किल शिकवणं, पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे ते स्किल विकायचं कसं, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं स्किल ते ग्रास्प करणं आहे. सो या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन आम्ही आमच्या सिलेबसमध्ये केलं आहे. पण तुम्हाला आधी व्हॉईस टेस्ट द्यायला लागेल आणि त्याच्याकरता नंबर मी माझा शेअर करतो. इथेच खाली तुम्हाला स्क्रीनवर नंबर माझा दिसत असेल. त्या नंबर हा फक्त माझा पर्सनल नंबर आहे. त्यामुळे एकच रिक्वेस्ट करतो, की याच्यावर कॉलिंग स्ट्रिक्टली अलाउड नाही आहे. सो प्लीज कॉल करू नका. मी का ॲडमिनचा वगैरे नंबर देत नाही. तुम्हाला माहिती आहे आज अशा प्रकारे इन्स्टिट्यूटच्या मेन माणसापर्यंत पोहोचायलाच आधी 4 माणसं मध्ये असतात. पण मला ते करायचं नाही आहे, कारण ही व्हॉईस टेस्ट चेकिंग आहे, ही जनरल एन्क्वायरी नाही आहे. मी स्वतः चेक करणार नाही तर काय मग कुणी माझा DP लावेल आणि हा सगळे व्हॉईसला भारी म्हणेल. इट्स नॉट अ काय म्हणतात कोचिंग क्लासेस स्ट्रॅटेजी नाही आहे. सो प्रत्येकाचा आवाज मी स्वतः ऐकतो. सो आय डोंट नो एनी अदर पर्सन बिटवीन यू अँड मी फॉर द व्हॉईस टेस्ट चेकिंग. आणि मी चॅट पण करत नाही. मी माझ्या आवाजात रेकॉर्ड करून फीडबॅक देतो त्या विद्यार्थ्याला, जर मला असं वाटलं की त्याच्यात पोटेन्शियल आहे, आणि मग पुढे प्रोसिजर बेसिकली ॲडमिनकडे जाईल. पण माझा पर्सनल नंबर मी इथं खाली देतोय. जर तुमच्यापैकी जे एपिसोड ऐकतायत हे त्यांच्यापैकी कोणालाही जर जेन्युइनली असं वाटत असेल, कधी ना कधी कुठे ना कुठे तुम्हाला असं म्हणलं असेल की माझा आवाज भारी आहे, तू का नाही काहीतरी करत, तर प्लीज घरी बसू नका आणि त्या सुप्त इच्छांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम AK स्टुडिओ पुण्यामध्ये अनेक वर्ष करतोय. सो जेन्युइनली तुमचा व्हॉईस टेस्ट म्हणजे काय याच्याविषयी सांगतो, कारण कन्फ्युजन असतं लोकांचं. तर सिम्पल तुमच्या आवाजामध्ये 1.5 ते 2 मिनिटाचा कुठलाही कंटेंट, मग एखादी कविता घ्या, एखादी स्टोरी घ्या, एखादी शेरोशायरी घ्या, साधं तुमच्या मुलाचं पुस्तक घ्या, त्याच्यातला एखादा धड्यामधला पार्ट घ्या, पुलंची कथा घ्या, काही तुमचा मराठी हिंदी इंग्लिशपैकी जी भाषा चांगली आहे किंवा मिमिक्री करत असाल तर ते करून पाठवा. या एक्स्ट्रा स्किल्स पाहिजेत. आणि नसल्या तरीसुद्धा मला तुमचा सिम्पल ओरिजिनल आवाज ऐकायचा आहे आणि त्याच्यावर मी तुम्ही पास झालायत का नाही, एलिजिबल आहात का नाही ते सांगेन आणि मगच तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता.
थँक्यू सो मच केदार. एका वेगळ्या करिअर ऑप्शनकडे प्रोफेशनली बघण्याचा अप्रोच कसा असला पाहिजे ते तू आम्हाला दाखवलंस. प्रॅक्टिकली इतक्या गोष्टी सांगितल्यास आणि जर हा कोर्स करायचा असेल तर तो कुठे, कसा, कधी करायचा तेही माहिती दिलीस. मुळात तू खूप मनापासून गेली सातत्याने अनेक वर्ष काम करतोयस. असेच तू खूप अजून स्टुडिओज काढ, अजून तुझे स्टुडंट्स होत आणि तुझ्याकडे उत्तम फिल्म्स येवोत. ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आहेच. पण त्याचबरोबरीने एक वाक्य मला सांगायचंय. मला जे केदारच्या बाबतीत माहितीये, की त्याला ॲक्टिंगचा किडा पण त्याच्यामध्ये आहे आणि तो तू या मार्गाने पूर्ण करून प्रत्येक वेळेला फक्त अभिनय ही एकच दिसणं म्हणजेच अभिनय आहे. हा जो लोकांचा गैरसमज असतो तो पुसण्याचा तू मनापासून प्रयत्न करतोयस. त्याबद्दल तुझं खूप कौतुक, अभिनंदन आणि AK स्टुडिओजला माझ्याकडनं खूप शुभेच्छा. थँक सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.